हॅलो, मिसेस मोहिते आहे का? मिस्टर मोहिते आहेत का? नाही आहेत. अरे बाप रे, नाही अहो, त्यांचं भेटणं अत्यंत जरुरीचं होतं. हो, माझं काम आहे त्यांच्याकडे. हे बघा, इकडचं जग तिकडे झालं ना तरी चालेल. नाही नाही, तुम्हाला सांगण्यासारखं काम नाही आहे, पर्सनल आहे. काय म्हणालात? तुमच्या नवऱ्याला दुसऱ्यांच्या बायकांनी फोनच करायचा नाही? अहो हे बघा, इथं घरचं करताना दिवस कसा जातो ना ते कळत नाही मला, आणि लोकांच्या नवऱ्याच्या मागे धावायला वेळ कुठून आणू मी? हे बघा बाई, मोहिते जरी पोलीस इन्स्पेक्टर असले ना तरी बर्वे क्लास 1 ऑफिसर आहेत. काय म्हणालात? बर्वे कोण? अहो माझे मिस्टर, आणि त्यांना तुमच्यासारख्या लाचा मिळत नाहीत. लाथा नाही ओ बाई, लाचा लाचा. एक लाच अनेक लाचा. हां, असं आम्हाला लाचा मिळत नाही. तरीही बंगला बांधलाय आम्ही सायनला. हो हो, आता कशा लाईनीवर आलात? हे बघा, इन्स्पेक्टर मोहिते आत्ता माझ्याकडे येणार होते. हो, माझं महत्त्वाचं काम आहे, त्याच्यासाठी मी त्यांना फोन केला होता. सांगाल निरोप? नक्की. ठेव फोन. हां, कठीण आहे. आता कोण? हॅलो. बापरे, हिंदीतून बोलतोय मेला. हेलो. हाँ, नहीं नहीं, आप कौन बोल रहे हैं? नहीं, मेरे ध्यान में नहीं आया. हाँ हाँ हाँ, मैं मिसेस बरवेज बोल रही हूँ. नहीं, हमारे वो घर में नहीं है. आप जरा मोटे से बोलेंगे क्या प्लीज? मधु, ए मधु. काय गई? आप जरा मोटे से बोलेंगे क्या प्लीज? आई फोन. हेलो. हाँ, आप जरा मोठे से बोलेंगे क्या प्लीज? मला कशाला बोलवलं? तो फोन उघड. काय? हे आपलं दार उघड. हाँ, हेलो. हाँ सॉरी, कोण बोलताय? जंग बहादूर, तेज बहादूर, सुमेर सिंग, शमशेर सिंग. 4 जण आहात का? नाही, एकच जण. हां हां हां, बरं बरं. अरे हिंदीतून बोलतोय मेला. हां, नाही नाही, तू दार उघड आधी. इन्स्पेक्टर मोहिते आले असतील. अगं पण जा दार उघड आणि त्यांना घेऊन ये. हेलो. हाँ, नहीं नहीं, हम हमारे मधु से बात कर रही थी. हाँ हाँ, नहीं वो घर में नहीं है, जरा काम बताओ. हाँ, नहीं. हेलो. मध्या बघ रे, काही कळत नाहीये. बघ. हेलो. हाँ, मधुकर बर्वे स्पीकिंग. क्या आप हमारे पिताजी को पहचानते हैं? वाह 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 वाह. क्या? हाँ, आप अगर 20 मिनटों में आ जाएंगे तो पिताजी आपको मिल सकते. काहीतरी काय बोलतोयस? जी नहीं नहीं नहीं, आपको नहीं. हाँ, आ जाइएगा. अच्छा अच्छा, शुक्रिया. हाँ, उनके पिताजी हमारे पिताजी को बहुत अच्छी तरह से जानते हैं और कहते हैं कश्मीर में वो बड़े अच्छे दोस्त थे. काश्मीर में? पण हे तर 27 वर्षापूर्वी काश्मीरला गेले होते. आणि एकटे गेले होते काश्मीरला? हो, मग काय मला घेऊन जाणार होते? नाहीतर काय, दुसरीला घेऊन जाणार होते. काहीतरी बोलू नकोस हा. अरे ते ऑफिसच्या कामाकरता गेले होते, वर्षभर होते तिथे ट्रेनिंगसाठी. पण आता मी बोलवलं ना त्यांना इथं. हो, पण त्या सुमेर सिंगच्या वडिलांबद्दल बोलल्याचं मला काय आठवत नाहीये. तू त्यांना बोलवलंच इथे? मग छान छान उपकार केलेस हा. अरे शुक्रवारपासून कुणाचं तोंड बघायला नको म्हणून आरशात सुद्धा बघितले नाही त्यांनी. हा, आणि तू बोलवलंस. आता ते आले, तो आला, म्हणजे हे चिडले नाहीत म्हणजे मिळवलं. तू काही काळजी करू नका साई, ते आता चिडणारच नाहीयेत. कारण एकदम त्या ढगावर तरंगणार आहेत ते. का? मी त्यांच्यासाठी गंमत आणली. दारू? दारू नाही गे. मग हे बघ, वीड किलर, गवत मारायचं औषध. कशाला? अगं मोठ्या हौसेने बाग लावली ना आपल्या अंगणात, हा. तर तिथं रोपट्याऐवजी तणच जास्त वाढतंय म्हणून सारखे टणटण करतात वडी. म्हणून वणवण भटकून ही बाटली आणली मी. एकदम जालिम विष आहे. आता तू बघ, 2 मिनिटात गवत नाहीचं. एकदा वापरा, खात्री करा. वीड किलर. टिंग टॉंग टिंग टॉंग. अरे मध्ये आपली बेल अशीच वाजते ना रे? हो. मग मगाशी ती बेल वाजत होती का तो नुसताच भास होता? हॅलो, विसरलोच की मी मगाशी दार उघडला नाही. अरे हा काय इथंच तर उभा आहे. ये रे ये. टंब्या. टंब्या? नमस्कार. नमस्कार. आपण? मी टंब्या. हा हा, मी त्र्यंबक गर्गे, त्र्यंबकेश्वर सूतशेखर गर्गे. बापरे, आज विचित्र नाव ऐकायचा दिवसच दिसतोय. काय? काही नाही. कुठे असता आपण? इथेच.
इथेच? म्हणजे इथे पलीकडच्या बंगल्यात राहतो मी. 10 दिवस झाले राहायला येऊन. परवा इथिओपियाला चाललोय. पुन्हा विचित्र नाव. अहो पण तुमचं काय काम आहे? मला मिस्टर बर्व्यांना भेटायचं होतं. आता इथिओपियाचा आणि बर्व्यांचा काय संबंध? त्यांचा काही संबंध नाहीये, पण रहस्य प्रकाशनचे बर्वे आणि तुमचे बर्वे चुलत बंधू आहेत ना. हो हो, 2 जरा बरेच शब्द बोलले इतके तेवढे एकच नातेवाईक आहेत आमचे. पण त्यांचं काय? नाही, मी एक पुस्तक लिहिलंय आणि ते प्रकाशित करायला ह्यांनी त्यांच्याकडे शब्द टाकावा अशी तुमची इच्छा आहे ना? अगदी बरोबर. त्यांना कितपत जमेल? का नसेल जमणार तर? अहो नाही, म्हणजे दुसरं कुणी असतं ना तर जमलं असतं. म्हणजे? हा नाही, तुमच्याऐवजी नाही, त्यांच्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर नक्की जमलं असतं. मग ठीक आहे. बरं बसा ना. नाही म्हणजे त्याचं काय आहे, आपल्या करता दुसऱ्यांना त्रास दिलेला आवडत नाही त्यांना. अच्छा अच्छा. कशावर लिहिलेत पुस्तक? कागदावर लिहिलंय मी. कागदावर? छान, बसा बसा. विषय कोणता आहे? वेल, विषय विचाराल तर रहस्य कथा लिहिली आहे मी. रहस्य कथा? तुम्ही का दचकलात? मी नाही, तसं काही नाही. हा, आठवण झाली. मध्ये इकडे ये. काय ग? अरे आता इन्स्पेक्टर मोहिते इथे येणार होते. इन्स्पेक्टर? हा, तर आता त्यांनी इथे येऊन चालणार नाही. का? अरे आता बाबा नाही का यायचे, ते येतील आणि त्या दोघांनी एकत्र यायला नको इथे. पण ते इथे येणार आहेत तुला कोणी सांगितलं? अरे त्यांनीच सांगितलं मी येतो म्हणून. मग त्यांनाच सांगायचं नका येऊ म्हणून. कळली तुझी अक्कल? उगाच काहीतरी बोलू नकोस. बाहेर जाऊन उभा राहा आणि त्यांना बाहेरच्या बाहेर कटव. कळलं? हा. मधुकरची आई इन्स्पेक्टर येणार म्हणताय, काही घडलंय वाटतं तुमच्या हातून. माझ्या छे काही फारसं काही नाही, तरी मला शंका येते. आता काय सांगू तुम्हाला, म्हणजे असं बघा की मी आमची गाडी घेऊन चालले होते, तर गाडी जात असताना झेब्रा क्रॉसिंग वरून एक बाई तिच्या बाळाला बाबा गाडीत घेऊन चालली होती. तर माझी गाडी त्या बाबा गाडीला थोडी घासून गेली. म्हणजे तसं फारसं लागलं नाही कुणाला. आणि त्या बाईने सुद्धा काही तक्रार केली नाही. हो, मुलानं सुद्धा नाही. काय म्हणता? मुलांनी सुद्धा नाही? अहो नाही ना, फक्त थोडासा रडला. पण तेवढ्यात तो पोलीस धावत आला. काय होणार आहे कुणाच ठाऊक. हा, तुम्ही नका घाबरू, जास्त दंड नाही व्हायचा तुम्हाला. अहो दंडाचं नाही हो, पण आमच्या ह्यांचं काय करू मी? का? अहो यांना जराशी सुद्धा प्रसिद्धी खपत नाही. म्हणजे अहो रस्त्यातून चाललो ना तर कुणी भेटलं तरी हे अस्वस्थ होतात. आता अशामध्ये जर परवा मला कोर्टात उभं राहावं लागलं तर हे शहर सोडून पळून नाही का जाणार? स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. भलतंच रसायन दिसतंय. नाही या, तसे फार चांगले थे. आपली बायका, मुलं, घर आणि बाग म्हणजे त्यांचं सगळं जग आहे. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले, काटकसर केली आहे, नाना प्रकारचे बेत केले आणि ते पार पडले. आता घराचं कर्ज फिटतंय, मुलाचं शिक्षण पूर्ण झालंय. हो, आणि मुख्य म्हणजे यंदाच्या फुलाच्या प्रदर्शनात त्यांच्या डेलियाला पहिलं बक्षीस मिळालंय. नाही हसताय तुम्ही गर्गे, पण या सगळ्या गोष्टी मिळवणं म्हणजे जग जिंकल्याचा आनंद आहे त्यांना. अगो बाई, हे आले वाटतं, मी बघते. हो. अगो बाई इन्स्पेक्टर, तुम्ही या ना, या या या. मी इन्स्पेक्टर मोहिते, मोहिते. या या, बसा. थँक्यू. मधू भेटला नाही का तुम्हाला? कोण मधू? माझा मुलगा. नाही बुवा. मग हे कोण? हे ना, हे त्र्यंबकशेखर सुतकेश्वर गर्गे. नाव चुकलं. अहो आडनाव बरोबर आहे ना? हो. मग झालं तर हे रहस्य कथा लिहितात. रहस्य कथा? हो. छान. पण तुमचा मुलगा मला भेटायला पाहिजे होता असं वाटतं तुम्हाला? हो नाही म्हणजे त्याचं काय माहितीये का, आमचे हे येतील आणि त्यांची आणि तुमची भेट व्हायला नकोय मला. बरोबर, घाबरू नका. तुमच्या ह्याच्याबद्दल तुमच्या त्यांना मी काही सांगणार नाही. पण तुम्ही गाडी व्यवस्थित चालवायला हवी होती. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी गाडी नीटच चालवत होते. अहो माझी गाडी जात असताना त्या बाईनं झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, त्याला मी काय करणार? अहो पण झेब्रा क्रॉसिंग वरनं आधी पायी जाणाऱ्याला जाऊ द्यावं लागतं, मग गाडीवाले जातात. गुड. याचा अर्थ ती बाई पण चुकली. कशी काय? इन्स्पेक्टर, तिच्याकडे पण गाडी होती. कुठली? बाबा गाडी. तुम्ही रहस्य कथा लेखक आहात ना? हो या, ऑफकोर्स. विनोदी कथा लेखक नाही. बसा इथे. तुम्ही सांगा. हो म्हणजे त्याचं काय बघा, हे बघा झेब्रा क्रॉसिंग वरून कुणीतरी आधी जाऊन सुरुवात करायला पाहिजे की नाही? बरोबर. तर त्यामुळे पहिल्या कुणीतरी सुरुवात करून मध्ये गेल्याखेरीज दुसऱ्या कुणीतरी सुरुवात करून मध्ये गेल्याशिवाय ऍक्सिडेंट होईलच कसा?
नाही का? छान, सुरेख. हे परत सांगा बरं. हे सगळं नाही, मला कळेलच ते नंतर. बरं, आता एक काम करा, तुम्हाला कोर्टात तरी यावं लागेल किंवा पोस्टाने स्टेटमेंट तरी पाठवावं लागेल. अहो अहो पण इन्स्पेक्टर साहेब, पोस्टानं स्टेटमेंट पाठवलं तर पेपरात छापून नाही का यायचं? हो, येणारच. काय छापतील हो? काही छापतात हल्ली. एका सुशिक्षित पुरंदरीचे मोटार कौशल्य, किंवा एक श्रीमंत बाई गाडी घेऊन एका गरीब बाबा गाडीवर आदळली, किंवा असं काही छापतात ते. बाप रे. मग आता काय? मधू, हे मधू. बाई, हे आले वाटतं, मी बघतो. आज लवकर आलात तुम्ही? अगं नेहमीपेक्षा 20 मिनिटं लवकर आलो, एवढंच. काय झालंय तुला? मला कुठं काय? काही नाही. आपली गाडी वगैरे ठीक आहे ना? गाडी हो छान आहे की. तिला काय झालंय? हा, तरी मी तुला सांगत आलोय, गाडीचा स्पीड 15 पेक्षा जास्त ठेवत जाऊ नकोस म्हणून. एक मिनिट, त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी बैलगाडीच का घेत नाही? हे 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 त्र्यंबक गर्गे हा, आणि ते मोहिते, पोलीस इन्स्पेक्टर. मी इन्स्पेक्टर मोहिते. मोहिते. तुम्ही इकडं म्हणजे आमच्या हातून काही गुन्हा बिना घडलाय का? गुन्हा नाही, छे, गुन्हा नाही. छे, छे. काही नाही, तसं काही नाही. मी आपला सहजच आलो होतो. हो, अहो पोलीस दलाच्या मदतीसाठी कार्यक्रम ठेवलाय आम्ही, शास्त्रोक्त संगीताचा. बापरे. पोलीस नाही गाणार आहेत, गाणारे बोलवले तू वेगळे. That's okay. कुठल्या घराण्याचे? किराणा. किराणा? हा, किराणा मालाचं दुकान आहे त्यांचं. त्याचीच तिकीट खपवायला आलो होतो. 17 तारखेला आहे, रात्री 9 ते 12. बर. हा, मध्यांतरात कॉफी आणि वेपर्स फुकट. बर बर बर. पण काय हो इन्स्पेक्टर, नाही म्हणजे नुसती तिकीट घेतली आणि कार्यक्रमाला आलो नाही तर चालेल? चालेल की, सगळे तेच करतात. हा, अच्छा. किती मग एक काम करा, हा. तुम्ही एक 200 नाही हो, फक्त 2 द्या. 2. हो बरोबर. पैसे आहेत तुमच्याकडे आता? हो आहेत ना. माझ्याकडे तिकीट नाही ना, पण आता मी रविवारी येताना घेऊन येईन. बर, पैसे आता दिले तरी चालतील. नाही पण तिकीट ठीक आहे, नंतर द्या. नंतर द्या, काही हरकत नाही. हो, हो, हो. आई, मी इतका भटकलो पण तो गृहस्थ काही दिसला नाही मला. कोण? कोणता ग्रहस्थ मधू? हा, हे काय? हे त्र्यंबकेश्वर सुतशेखर गर्गे. बर. वा, किती व्यवस्थित नाव घेतलं मी. हे परवा इथिओपियाला जाणार आहेत. नाही पण ह्यांनी इथिओपियाला जाण्याचा आणि मधुनी त्यांना शोधत हिंडण्याचा संबंध काय? संबंध? हा, अहो म्हणजे हे इथे येणार होते ना, तर ह्यांना घर शोधायला लागू नये म्हणून हा त्यांना शोधायला गेला होता. हो नाही हो. का? बर, कुठं राहतात हे? ते काय, ते तिकडे लांब. एक घर सोडून पलीकडे. काय? बरं, मी काय म्हणतोय, 50ची 2 तिकीट आणतो. हो. हा, सेंटर कॉर्नर का साइड कॉर्नर? म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित दिसला पाहिजे ना. नाही, लक्षात घ्या तुम्ही, कार्यक्रम व्यवस्थित दिसला म्हणजे कसं कार्यक्रमाला आल्याचं समाधान लाभतं, नाही का? मग द्या ना, कुठली द्या, कुठली आणतो. हा, पण मग मध्यंतराचं विसरू नका. काय? कॉफी आणि वेपर्स फुकट आहेत. मधू, हे मधू, ह्यांना जरा बाहेर जाण्याचा रस्ता दाखव. म्हणजे आत यायच्या रस्त्यानेच बाहेर जायचंय ना? हो. मला माहिती आहे तो, मला माहिती आहे. बर, मध्यंतरात कॉफी आणि वेपर्स फुकट आहे, कुपन आणा येतं ना, आणि मला भेटा. मी इन्स्पेक्टर मोहिते. चला. किती बोलतो हा माणूस. असू दे. हा, तर काय म्हणताय सूत शेखर? त्र्यंबकेश्वर. बसा. तुमचं माझ्याकडे काय काम होतं? एव्हरी गार्डनर्स हार्ट डिझायर, वीड किलर, BX124 अल्कली कॉन्स्टंट, द लास्ट वर्ड इन डिस्ट्रक्टिव्ह पॉवर. ए मध्या गाडवा, काय ते? वीड किलर, गवत मारायचं औषध. अहो शेतकी प्रयोगशाळेत माझा मित्र काम करतो हा. ना, त्याच्याकडून आणलंय मी. बर. 100% बेकायदा विष आहे. बघू, आणि इकडं बघा. वीड किलर. अहो खाऊ नका ते. अरे वास घेतला, कोण खाणार आहे हे तणनाशक? बाबा, नुसतं तणनाशक नाहीये ते. चहा कॉफीतून पोटात गेले ना तरी पटकन एखाद्याचा मृत्यू जातो. हो का? तर जहाल विष आहे ते, म्हणून तर मार्केटात आणायला परवानगी नाहीये त्याला. म्हणजे आमच्या तणविनाशक मोहिमेला यश येणार. थँक्यू बर का मधुकर पंत, थँक्यू. अरे गर्गे नाही का तुम्ही? हो, गर्गेच मी. तुम्ही इथंच थांबलाय? हो, म्हणजे अरे हो, तुमचं माझ्याकडे काहीतरी काम होतं नाही का? काय काम होतं? ते रहस्य प्रकाशनचे बर्वे आहेत. हा. त्यांना तुम्ही मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित करायला सांगाल प्लीज? अच्छा, बघू.
मला जमेल तितकं मी करीन खरंच. पण कशावर लिहिलंय पुस्तक? मी खुनाबद्दल लिहिलंय. खुनाबद्दल? हा, म्हणजे माझ्या पुस्तकात मी खुनाच्या नव्या प्रक्रियेचा शोध लावलाय. खुनाची प्रक्रिया? हा, म्हणजे खून करून खुनी माणूस निर्दोष सुटू शकेल अशी खून पद्धती लिहिली आहे मी याच्यात. अच्छा. पण तुम्हाला खरं सांगू का गर्गे, म्हणजे मला अशा कथा कादंबऱ्या वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणजे तुम्ही जी काही ही खून कथा लिहिली आहे ती सुद्धा मी वाचीन की नाही, पण ठीक आहे, तुम्ही तुमचं पुस्तक इथं ठेवून जा. मी एकदा चाळीन ते. म्हणजे माझ्या बंधुराजांना सांगायच्या आधी मी वाचलेलं बरं, नाही का? हो, नक्की वाचा. बरं, ते तुम्ही इथून इथिओपियाला हो. हा, तिथं कधी जाणार आहात? मी परवा. परवा म्हणजे रविवारी. हो. मग एक काम करा, तुम्ही शनिवारी रात्री 9 वाजता इथे या. चालेल. मग बोलू आपण याच्यावर. हो, चालेल. हो, ओके. येऊ मग मी. हो, चालेल. आता कोण आलं माझ्या? अहो हो, तो मगाशी फोन नाही का आला होता, नाही का रे मध्ये? कोण तो? हा, जंग बहादूर शमशेर सिंह. हा, ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. अहो, तुम्ही काश्मीरला गेला होतात ना ट्रेनिंगसाठी, तर तिथे कोणीतरी सुमेर सिंगच्या वडील असं कोणीतरी होते, त्यांचा मुलगा तुम्हाला भेटायला आलाय. जा मध्ये, बघ कोण आलंय ते. मी तुला किती वेळा सांगितलं, अशी सोंग घेऊन हिंडणारी माणसं खूप असतात. प्रत्येकाला माझी वेळ देत जाऊ नकोस ग. आखिर इस घर का पता लगा ही लिया हमने. आपकी तारीफ. आता स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ कशी करू? अजी, आपका कोई शुभ नाम? मैं मधुकर बर्वे. अरे, आपसे मिलकर काफी खुशी हुई. अबे, आप तो ऐसे मिल गए जैसे ईद का चांद मिल गया. क्या मैं वहां बैठ सकता हूँ? शुक्रिया. अजी, शुक्रिया शुक्रिया. नमस्ते जी. नमस्ते. 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 नमस्ते चाचा जी. नमस्ते. आखिर आप हमें मिल ही गए, मेरे पिताजी के पुराने दोस्त. पण तुमच्या पिताजींची आणि माझी जान पहचान कुठली ते सांगितलं नाही. अजी, बताता हूँ. चाचा जी, क्या ये भी आप ही के सुपूत है? नाही, हे बर्व्यांचे नाही, गर्ग्यांचे सुपूत आहेत. अच्छा. भाई, आपसे मिलकर भी काफी खुशी हुई. नाही, मी जेव्हा हात आलो तेव्हा आपण काहीतरी कामात होतात आणि मी आल्यानंतर ते काम थांबलं, बरोबर? नाही, तसं काही नाही, चाललोच होतो मी. अच्छा, आप जा रहे थे? हाँ, जा रहे. भाई, आपसे मिलकर काफी खुशी हुई. फिर मिलेंगे. हा, खुदा. हाँ. येतो मी. मी पण येतो तुझ्यावर. चल ना. अच्छा, मुझे भी जरा जाना पड़ेगा, इनके लिए कुछ स्वयंपाक विपाक बनाना है. हाँ जी, जरूर. अरे, मर्द के दिल का रास्ता तो उसके पेट से होकर ही जाता है. मेला हिंदीतून बोलतोय. बड़ा खूबसूरत है चाचा जी. क्या? आपका घर. घर ना? हो, कर्ज काढून बांधलंय. पण तुमच्या पिताजींची आणि माझी जान पहचान कुठली ते नाही सांगितलं. हाँ, बताता हूँ चाचा जी, बताता हूँ. घर तो आपने काफी अच्छा बना रखा है. पण सच कहूँ चाचा जी, तुमची आणि माझ्या पिताजींची ओळख कधी झालीच नव्हती. काय? का दचकलत काय? हो, म्हणजे तुम्ही जान पहचान नव्हती म्हणताय आणि सरळ इथे येताय म्हणजे? हाँ, बताता हूँ. बात दरअसल यह है चाचा जी कि मैं काय नाव तुमचं? शमशेर सिंग. पाणी. हा, पाणी आणतो. असं का करायला लागलाय? जल्दी कीजिए. हे घ्या. बापरे, हो सके तो मुझे भी पिलाइएगा. नाही, संपलं. अजून घेऊन येऊ. सावकाश. अब रहने भी दो चाचा जी, अब रहने दो. हो जाता है ऐसा कभी कभार. दिन में भी आंखों के सामने अंधेरी आ जाती है. सायनला अंधेरी येते? क्या करे चाचा जी, बंबई में नए जो ठहरे. हा, मग ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? हाँ, बिल्कुल ठीक. हा, मी तुम्हाला काय सांगत होतो चाचा जी? हेच, तुमच्या पिताजींची आणि माझी जान पहचान नव्हती म्हणून. हा, बिल्कुल नाही. अहो, मग तुम्ही इथं म्हणजे तुम्ही कोण? मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. कुठं असता आपण? श्रीनगरला. श्रीनगरला? का एवढे दचकलत का? नाही, काही नाही. किती वर्ष झाली तिथं? मी तिथे 1च वर्ष होतो. बर.
बरं, मग तिथून डायरेक्ट माझ्या घरी मुंबईला यायचं कारण? बताता हूँ चाचा जी, बताता हूँ. श्रीनगरला ऑफिस जॉईन केल्यानंतर तिथली अनेक प्रकरणं मी चाळली. आपण फार आश्चर्य वाटलं मला चाचाजी त्यात. काय त्यातली बरीचशी प्रकरणं दाबून टाकली होती, काही अर्ध्यावर सोडली होती. त्यातच मला 1976 सालचं एक प्रकरण सापडलं. पण हे तुम्ही मला का सांगताय? सुनाता हूँ चाचा जी, सुनिए तो सही. ते प्रकरण फार सुरेख होतं. एक तरुण ट्रेनिंग करता श्रीनगरला गेला होता. तिथे गेल्यावर त्याला काही जुने मित्रही भेटले. मित्रांबरोबर तो हॉटेल शबनम मध्ये गेला, जहां पे सब कुछ मिलता था चाचा जी. मतलब खाना पीना गाना नाचना सब कुछ. टेबलापाशी बसला असताना त्याच्यापाशी एक फक्कड पोरगी आली. तिचं नाव होतं छबिली. सच कहा चाचा जी आपने, सच कहा. छबिलीनं त्या तरुणाला त्याच्या सोबत यायला सांगितलं आणि तो तरुण तिच्या पाठोपाठ गेला. झक मारली, दुसरं काय? छबिलीनं तिच्या खिशातलं पाकिट काढलं. हो. तो तरुण ते पाकिट मागायला लागला. छबिलीनं द्यायला नकार दिला. दोघांचा झगडा सुरू झाला. झगडत ते बाहेर आले, सज्जापर्यंत पोहोचले आणि सज्जा तुटला. ती तरुणी खालती पडली, धान्याचं पोतं पडावं तशी. सच कहा चाचा जी आपने, सच कहा. ऍक्सिडेंट? हो हो ऍक्सिडेंट ही था ना वो. हो हो पण हा प्रसंग बघणारे अनेक लोक खाली उभी होती. हो. त्यातल्या काहींनी जबानी दिली की त्या तरुणानं तिला खाली फेकली. काय फेकलं? हाँ चाचा जी, फेंक दिया उसे. चाचा जी, ये रही उसकी तस्वीर. कैसा जवान मर्द है. हो ना, छान आहे. कुछ याद आया चाचा जी? नाही म्हणजे नाही काय असं कुठल्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतं ना. तिकडं असं बाहेरगावी गेल्यावर ऍक्सिडेंट. लेकिन उसमें उसका कोई तो गुन्हा रहा होगा. असेल, त्या तरुणाचाही गुन्हा असेल त्यात. अजी कसला गुन्हा? ज्या सज्जापाशी तो तरुण उभा होता तो सज्जा कोसळला आणि ती खाली पडली. हो 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 बरोबर आहे. पण तुम्हाला काय माहिती त्या तरुणाला या सगळ्या लफड्यातून सुटायला काय काय करावं लागलं? वो जवान तो छूट गया चाचा जी, लेकिन पुलिस रिकॉर्ड में ऐसी बातें लिखी है कि वो जवान भाग गया. खूप पोलीस तपासानंतर देखील तो सापडला नाही. हा आता जेव्हा केव्हा सापडेल तेव्हा त्याच्यावरती खुनाचा आरोप असेल. और चाचा जी, तो जवान तुम्ही आहात. नाही नाही, मी 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 खरंच खून केलेला नाहीये. अहो ऍक्सिडेंट होता. चाचा जी, ही बात फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. पोलीस रेकॉर्डचं काय? पण आता एवढ्या वर्षानंतर त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? पोलीसवाले. हा चाचा जी, त्या लोकांची जबानी अजूनही रेकॉर्ड मध्ये नोंदवलेली आहे. बापरे. अहो तेवढ्या करता तर श्रीनगर पासून मी इथपर्यंत आलोय. इथल्या पोलिसांकडे मी तुमची मागणी करणार आणि तुम्हाला इथनं घेऊन जाणार. अच्छा. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी येईल, एका प्रसिद्ध ऑफिसर कडनं एका हलकट बाईचा खून. आणि ही प्रसिद्धी तुम्हाला झेपणारी नाहीये चाचाजी. हो. आता मला कळलं तुम्ही इथं का आलात ते. काफी समजदार हो चाचाजी. तुम्हाला लगेच कळलं. हो. किती पैसे हवेत तुम्हाला? अजी काफी नाही, बस 30 लाख रुपए. 30 लाख? हाँ चाचा जी, सोच लीजिएगा. हो आता माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे. हाँ जानता हूँ चाचा जी, जानता हूँ आपके जेब में ना सही, लेकिन अहो जेब काय, कुठंच नाहीये तेवढे पैसे. तो फिर ठीक है. रेकॉर्डचा कागद पोलीस चौकीत दाखवला की? नाही नाही, म्हणजे शमशेर सिंग, तुम्हाला मी खरंच शपथेवर सांगतो. हो मी साधा सरकारी नोकर आहे. हो अगदी म्हणजे काबाड कष्ट करून मी बायका मुलांचं पोट कसं बसं भरतोय. अहो हा बंगला सुद्धा कर्ज काढून काढलाय. हो पण
आता 30 लाख म्हणताय, एवढे पैसे मला हे सगळं विकावं लागेल, मला स्वतःला विकावं लागेल हो. चाचा जी कौन खरीदेगा उसे? तुम्हाला हे कळतंय ना, मग एवढे पैसे मागू नका ना. लगता है आपको काफी समय चाहिए. हा म्हणजे तसा दिलात तर बरं होईल ना. अजी दिया, दे दिया आपको समय. हा लेकिन कल रात तक. हो उद्या रात्री. हाँ चाचा जी, ये रहा मेरा कार्ड, इसमें मेरा नंबर है. हा मला फोन करा. जबाब मला पाहिजे तसा असेल तर रविवारी मी पैसे नेला येईल, हो आणि जबाब तसा नसेल तर सोमवारी तुम्हाला नेला येईल. नाही नाही सोच लीजिएगा चाचा जी, 30 लाख रुपए या फिर बदनामी और गिरफ्तारी. नाही. चलता हूं. तो खुदा हाफिज. हे लफडा आलं. शी. अच्छा जी, सोच रखिएगा. आई, ए आई लवकर बाहेर ये, बाबा आतच आहेत. कुठे ते? स्टडी रूम मध्ये. बापरे, कसलाच आवाज येत नाहीये. मी आणलेली तणनाशकाची बाटली संपवली वाटतं. वाटेल ते बोलू नकोस, ते त्यांच्या ऑफिसचं काम करत बसले असतील. बरं चल, मी आता जरा बाहेर पडते. घरातच पड ना. मुस्काडीत मारी ना, काहीतरी बोलू नकोस. हे बघ, आणि मी जाईपर्यंत असाच दाराशी उभा राहा, कळलं? चला मी येते. अगं पण तू कुठे चालली आहेस? अरे हातवळण्यांकडे. कोणाकडे? हातवळणे नावाच्या बाईंकडे. कोण आहे ती बाई? अरे परवा माझ्या गाडीला ऍक्सिडेंट नाही का झाला? हा ती होय. हो, शेजारचा बेकरीवाला आहे ना, हं. त्याच्याकडून मी त्या बाईचा पत्ता घेतलाय. त्यानं बघितलंय नक्की काय झालं ते, आणि तो त्या बाईला ओळखतो सुद्धा. अरे आणि त्या बाईचं सुद्धा असं मत आहे की या प्रकरणात माझी काहीही चूक नाही. तर तसं तिने ते सोमवारी कोर्टात सांगावं अशी माझी इच्छा आहे. पण सांगेल का ती तसं? न सांगायला काय झालं, अरे तिच्या मुलीला डान्स क्लासला घालायचंय, आणि ज्या डान्स क्लासला घालायचंय ना त्या बाई म्हणजे माझी मैत्रीण आहे. मग ती तसं सांगणार नाही का? वा वा वा. पण आई, हा. हे म्हणजे तिला पटवणं झालं की नाही? काहीतरी काय बोलतोस, एक बाई दुसऱ्या बाईला कशी काय पटवेल? हा बरं चल, मी बाहेर पड जाते. आणि बाबांनी विचारलं की मी कुठे आहे तर काय सांगशील? बाबा गाडीच्या आईला भेटायला गेली. आता तुझ्या कानाखाली बाबा गाडी काढी ना, काहीतरी बोलू नकोस बावळट. हा त्यांना सांग मी आतमध्ये क्रोकरी दूध बसलीये, म्हणजे ते तिथे फिरकायचं सुद्धा नाही. हा बापरे, गर्गे आले वाटतं. तुला कसं कळलं? अरे बेल घाबरत घाबरत वाचतेय ना. हा? ते त्यांच्या पुस्तकाबद्दलचं मत विचारायला आले असतील. तू असं कर, तू दार उघड तोपर्यंत. हा मी हे काल जे पुस्तक इथे ठेवलं होतं ना, ते कुठं बरं ठेवू? दुसरीकडे इथं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार गर्गे, मी तुम्हाला खरं सांगून टाकते, तुमच्या या पुस्तकावर आमच्या यांनी साधी नजर सुद्धा टाकली नाहीये. हो हो असू देत ना. अहो असं कसं, एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायला नको का? हा अहो पण तुम्हाला खरं सांगू का, कालपासून ह्यांचं वागणं जरा विचित्रच झालंय, नाही का रे मध्या? हो ना, एखाद्या विचारात घडल्यासारखे असतात. अहो बघा ना, मी त्यांना काल 3-3दा सांगितलं की पुस्तक बघून ठेवा, पुस्तक बघून ठेवा. अहो 3दा नुसतं हो म्हणाले, पण साधी नजर सुद्धा टाकली नाही. काल पुस्तक तुम्ही जिथे ठेवलं होतं ना, ते आतापर्यंत तिथंच होतं. मी जर तुमच्या जागी असते ना, तर तुमच्या पुस्तकाची गोष्ट थोडक्यात सांगून मोकळी झाली असते. तोच विचार आहे माझा. छान विचार आहे. हा तुम्ही करा तसं. मी जरा बाहेर जाते, म्हणजे काम आहे माझं थोडंसं. येऊ मी? हो. मध्या, बाबांनी विचारलं मी कुठे तर काय सांगशील? कानाखाली बाबा गाडी काढायला. काय? नाही नाही, तू सांगितलं तसंच सांगेल. नक्की? हो. हा? येऊ मी गर्गे? नमस्कार. काय टंब्या, बोलू का बाबांना? बोलव की. नाही म्हणजे घाबरला नाहीयेस ना? अच्छा, घाबरायला ते काय वाघ आहेत का? असं का? कळेल कळेल. बाबा
ओ बाबा, काय रे? लवकर बाहेर या, गर्गे आलेत. कोण गर्गे? अहो ते काल रात्री आले होते, पुस्तक वाचायला दिलं तुम्हाला. ते आलेत का? आलेत? वा 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 वा. नमस्कार गर्गे. नमस्कार. मध्ये हा? तुझी आई कुठे? त्या आत्ताच बाहेर क्रोकरी धुवत बसली आहे. बाहेर क्रोकरी धुवत? नाही 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 नाही, आतच. हा. मी जाऊ का बाहेर? जरा वाऱ्यावर फिंडून येतो. तुला तसा वाऱ्यावरच सोडलाय आम्ही. काय? नाही नाही, जाताना स्वेटर वगैरे घाल, थंडगार वारं लागेल ना. जा जा. काही नाही, हो, हो. तसाच जातो. अगदी वारं भरल्यासारखं करतो नाही का? बसा ना, बसा. हो, थँक्यू. हा बोला. ते पुस्तकाचं हा हा, तुम्हाला खरं सांगू का, मला तुमचं पुस्तक वाचायला वेळ नाही मिळाला. वेळ मिळाला नाही का मुद्दाम वाचलं नाही? म्हणजे म्हणजे काही नाही काही नाही, कळलं मला ते. पण मी इथे आत्ता आलोय ते तुम्हाला त्या गोष्टीची रूपरेषा सांगायला. आत्ता सांगताय? बर सांगा. अहो, गोष्ट सांगताय का गाणं म्हणताय? गोष्टच सांगतोय. बर. गोष्टीचं नाव आहे खुणे वाचून खून. काय? कशा वाचून खून? खुणे वाचून खून. अच्छा, खुणे वाचून खून. हा, म्हणजे खून केल्याची एकही खूण मागे न उरता केलेला खून. वा, छान. कथेची मध्यवर्ती कल्पना आहे ब्लॅकमेलिंग, बदनामी. काय? तुम्ही का दचकलात? नाही नाही, ब्लॅकमेलिंग, बदनामी, हेच का? म्हणजे इतर अनेकही गुन्हे आहेत की? हा, चिकार, खून, दरोडा, रेप. रेप? नाही 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 नाही, पण नायकाला ते जमणार नाही, कारण नायक वयस्कर आहे. हो. त्यामुळे ब्लॅकमेलिंग हा एकमेव गुन्हा आहे जो लेखकाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. आणि आपल्याला वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करायची. ती कशाला? अहो, कारण खुनी माणूस माझ्या कादंबरीचा नायक आहे. खुनी माणूस नायक आहे? हो. बर, आता विचारा, त्याला खून करायचं कारण काय? विचारा. का? विचारलं? ब्लॅकमेलिंग, बदनामी. कुणीतरी एक माणूस त्याला विनाकारण त्रास देत असतो आणि अशा परिस्थितीत सुजाण, प्रतिष्ठित, सज्जन माणसाला खून करण्या वाचून पर्यायच नसतो. आणि त्यामुळे एक फायदाही होतो. विचारा ना, कोणता? विचारा. कोणता? विचारलं? सहानुभूती हो. अशामुळे नायक खुनी असला तरी वाचकांची त्याला सहानुभूती मिळते ना. अहो, पण हा नायक खून करण्यापेक्षा पोलिसात नाही का जाणार? नाही, पोलिसांकडे तो जाऊ शकत नाही, कारण खून करायचं कारण हे पोलिसांच्या संदर्भातलं आहे. बर, ब्लॅकमेलरला पैसे द्यावे म्हणले तर त्याच्याजवळ तेवढा पैसा नाही हो. आहेत? नाही. तेच म्हणतोय मी. अशा परिस्थितीत एकतर त्याला घरदार तरी विकावं लागेल किंवा खून तरी करावं लागेल. शाबास. पण मी काय म्हणतोय, हा, म्हणा. नाही म्हणजे हा सुजान, सुप्रतिष्ठित, म्हणजे असा सज्जन माणूस खून का करेल? हा, म्हणूनच तो खून करेल, कारण या खुनाला नीतीचंही पाठबळ आहे. नीतीचं पाठबळ? ऑफकोर्स. या समाजातून जर एखादा दुर्जन उपटून टाकला तर या समाजावर अनंत उपकार होणार आहेत. सावकाश, मी पाणी घेऊन येऊ? नाही नाही, आय एम फाईन. अजून काही? नाही, म्हणजे तुम्ही गोष्ट सांगताय ना पुढं, म्हणून थांबलो होतो. बर 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 बर. तर गोष्ट अशी आहे, एक सज्जन माणूस आहे. हा, त्याला आपण अ म्हणूया. आ नाही, अ. हा, आणि जो दुर्जन आहे त्याला आपण बम म्हणूया. नाही नाही नाही, ब म्हणूया. बर. बर नाही हो, ब. ब. हा, तर एक झाला अ, दुसरा झाला ब. ब बरोबर 8 वाजता अ कडे पैसे न्यायला येणार असतो. तो यायच्या आधी 15 मिनिटं अ डॉक्टरला फोन करतो आणि सांगतो, हॅलो, हा, मी नवीनच आलो या गावात आणि मी स्टेशनवरनं बोलतोय. मला हृदयविकाराचं दुखणं आहे हो, मला तुम्हाला भेटायचंय, मला प्रवासाला जायचंय ना. हे सगळे संदर्भ लक्षात घेऊन डॉक्टर त्याला 15 मिनिटात भेटायला या असं सांगतो. अर्थात बोला याची काहीच कल्पना नसते. तो ठरलेल्या वेळी याच्या घरी पैसे न्यायला येतो व त्याला आपला हट्ट मागे घ्यायची शेवटची संधी देतो. अर्थात ब त्याला नकार देतो. मग त्याच्या चहा किंवा कॉफीत असं काहीतरी घालतो की त्यामुळे बचं हृदय थांबतं, कायमचं थांबतं. हा, ठीक आहे. गर्गे, गर्गे. हा 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 हा,
अनोळखी माणूस आल्याचा डॉक्टरला फोन करतो आणि त्याला सांगतो की एक अनोळखी माणूस आला, डॉक्टरचं घर समजून आला. हं. मग डॉक्टरला फोन करतो आणि सांगतो की कोणी एक अनोळखी माणूस आपल्या घरी आला होता, डॉक्टरचं घर समजून. आपण त्याला व्यवस्थित घर दाखवत असता अचानक त्याला अटॅक आला आणि खेळ खलास. करगे. हा, मग डॉक्टर सुद्धा लगेच येतो, ती डेड बॉडी चेक करतो आणि ला सर्टिफिकेट देतो. या माणसाचं निधन हृदयविकाराने झालंय. कसं वाटलं? हो छान आहे. छान. यस. म्हणजे बरं आहे, पण काही कच्चे दुवे दिसत आहे त्याच्यात. कच्चे दुवे? उदाहरणार्थ एखादा नाही म्हणजे त्या ब इथं मरून पडलाय, ती पोलीस केस होईल, त्याचा पंचनामा नाही का होणार? अहो अशाच वेळी ते डॉक्टरचं सर्टिफिकेट उपयोगी पडेल. नाही पण ब च्या नातेवाईकांची किंवा मित्रांची जर जबानी घेतली आणि त्यांनी सांगितलं की या ब ला हृदयविकाराचा त्रास नव्हता तर? गुड थॉट. किंवा असंही शक्य आहे, म्हणजे पहिल्या एखाद्या भेटीत अनी त्याला एखादा झटका येऊन गेल्याचं पाहिलं असेल किंवा त्याला झटका आल्याचं त्यांनी सांगितलं असेल तर हे शक्य आहे बरं का? वाह, काय सुरेख विचार आहे. वाह. बस मी एकच विचार सांगितला, तुम्ही 3-3दा नमस्कार का करताय? सहज. अजून काही दोष? नाही राहू दे. नाही सांगा ना. अजून म्हणाल तर म्हणजे समजा तो अच्या घरी ब आला तर तो पैसे मागायला, ब्लॅकमेलिंग करून पैसे मागायला जर आला असेल तर तो त्याच्या घरचं काहीच घेणार नाही ना. त्याच्यात विष असेल म्हणून. हो बरोबर. म्हणजे समजा मी तुमच्या घरी तुमचा सत्यानाश करायला आलो. माझ्या? हो नाही, तुमचं ते अ आणि ब चं लफडं नाही काय? लफडं नाहीये हो. नाही म्हणजे ते अ आणि ब, म्हणजे समजा अ च्या घरी ब आला पैसे न्यायला, त्याचा सत्यानाश करायला, तर मला वाटत नाही तो ब त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिलते. पण आधी प्यायला तर? हा, मग नक्की ब पिल. पण ते विष? अहो साखरेतून द्यायचं, इंग्लिश पद्धतीने चहा करायचा. अच्छा, म्हणजे ट्रे सर्व्हिसने. राईट, ट्रे सर्व्हिस. पण ते विष कुठं? या असल्या शंकांना फाट्यावर मारा. नाही सॉरी, आय एम सॉरी. या असल्या शंका सोडून द्यायच्या असतात हो. बघा आजकाल कुठेही मिळतं. काल नाही का तुमच्या मधुनी ते तणनाशक आणलं? तसंच आहे. नाही पण मी काय म्हणतोय की ही कल्पना तुम्हाला सुचली कशी? कल्पना सुचली कशी? हो, हे बघा, तुमच्या आणि माझ्या बंगल्याच्या बरोबर मधल्या बंगल्यात डॉक्टर लोके राहतात ना. अरे हो, खरंच की. नाही पण मी काय म्हणतोय, समजा त्या अनी डॉक्टर लोके म्हणजे आपले ते डॉक्टर यांना फोन केला तर डॉक्टर त्याचा आवाज नाही का ओळखणार? शेजारी येतो. आवाज बदलेल ते काही फारसं कठीण नाहीये हो. पण मी नाही बदलला कधी आवाज. तुमचा संबंध काय? अरे हो, खरंच की. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यात की समजा एखाद्या माणसाने तुम्हाला फोन करून सांगितलं की तो स्टेशनवरनं बोलतोय, तो या गावात नवीन आलाय, त्याला हृदयविकाराचा त्रास आहे आणि त्याला लगेच भेटायचंय तुम्हाला, तर तुम्ही किंवा मी शंका घेऊ की तो आपला शेजारी आहे म्हणून? नाही घेणार. नक्की? हो. येऊ मी? हो, म्हणजे कल्पना चांगली आहे तुमची. तुम्ही एक काम कराल? काय? तुमची वही इथं ठेवून जा, म्हणजे मी वापरून बघीन. वापरून? नाही म्हणजे वाचून बघीन ना. म्हणजे प्रकाशित करायच्या आधी एकदा बंधुराजांना सांगितलेलं बरं मी वाचलंय म्हणून. ओके. बरं ते तुम्ही इथून कुठं? इथिओपियाला. हा. तिथं कधी जाणार आहात? मी उद्या. उद्या? अरे वा, हे चांगलं झालं. नाही म्हणजे किती दिवस राहणार तिथं? बरेच वर्ष राहावं लागेल मला. मला कायमची नोकरी मिळाली आहे तिकडे. या. हे तर उत्तम झालं. नाही म्हणजे काय, तुमचा जाताना पत्ता देऊन जा. हो. म्हणजे जर का त्यांनी प्रकाशित वगैरे केलंच तुमचं तर मला तुम्हाला कळवता येईल ना. हो. येस. येऊ मग मी? हो चालेल. ते तेवढं पुस्तकाचं. हो नक्की. नक्की. आणि पुढच्या वेळी आल्यावर प्रश्न कमी मात्र विचारा मला. येतो मी. गेला. फार हुशार माणूस आहे हा.
खून वाचून खून नाही, खुणे वाचून खून. येस, काय सांगितलं त्यांनी? डॉक्टरला फोन करायचा, नंतर हे हे येस करून बघायला हरकत नाहीये. हा, तर त्या शमशेर सिंगचं कार्ड. हा, हा, हॅलो, हॉटेल रीट्स का? हा, मी आप्पासाहेब बर्वे बोलतोय. मला ना शमशेर सिंगांना भेटायचं होतं. रूम नंबर नाही, हा हा 21 द्या द्या. हा, हेलो, हाँ कौन? शमशेर सिंह का? मैं अप्पा साहब बर्वे बात कर रहा हूँ. वो क्या है कि डॉक्टरला फोन करायचा. मी मुंबई शहरामध्ये नवीनच आलोय असं सांगायचं. मग कधी येऊ विचारायचं. नाही 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 15 मिनिटात येतोय असं सांगायचं. कारण मला हृदयविकाराचा त्रास आहे आणि प्रवासाला जायचंय, त्यामुळं तुमची भेट घेणं आवश्यक आहे असं सांगायचं. येस, मग सर्व्हिस ट्रे नाही, ट्रे सर्व्हिसनी चहा येईल. येस, दुधातून नाही, साखरेतून विष घालायचं, मग तो चहा पिणार आणि इथंच. येस, मग परत फोन करायचा. हॅलो, माझ्या घरामध्ये एक अनोळखी माणूस मरून पडलाय. प्लॅन इज सक्सेसफुल. हा तुमचा चहा. हो. आणि एक विचारू का? नाही म्हणजे 25 वर्ष होत आली आपल्या लग्नाला, पण जेवणानंतर रात्री 9च्या सुमारास चहा असा पहिल्यांदाच मागताय तुम्ही. नाही पण मी मागितला तर काही हरकत आहे का तुझी? नाही नाही, माझी अजिबात हरकत नाहीये. हे काय, साखरेचं भांड कुठं आहे? अहो चहात साखर घातलीये मी. नाही पण मला अजून साखर लागली तर? अहो आता तुम्हाला चहात साखर किती लागते हे माहित नाही का मला? मला गोड चहा लागतो. हे बघा, कपाला चमच्यापेक्षा जास्त साखर लागत नाही तुम्हाला. नाही पण ते घरी असल्यावर, म्हणजे मी बाहेर गेल्यावर जास्त गोड चहा पितो. अहो पण आता तुम्ही घरीच आहात ना? हो, पण मला अजून साखर हवी आहे. ठीक आहे, किती घालू साखर? त्याच्यात घालू नकोय, मला साखरेचं भांड हवं इथं. साखरेचं भांड? हो. बरं, तुम्हाला उशीर होतोय, तुम्ही निघा. निघू? बरं ठीक आहे. मधू, ए मधू, आलो. चल लवकर. हो, नाही म्हणजे तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, त्याचं मला काहीच वाटत नाही असं समजू नका. पण मी म्हणते, तबला आणि सतार यांच्या जुगलबंदीच्या कार्यक्रमाची तिकीट का काढलीत आमच्यासाठी? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असे कार्यक्रम मला आवडत नाहीत. नाही पण हा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय आपल्या शहरात, म्हणून आम्हाला पाठवताय. हो 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 हो. चला. टॅक्सी आलेली दिसतीये. टॅक्सी? हो. टॅक्सी कशाला? नाही, मला असं वाटतंय तुम्ही टॅक्सीने जाऊ. कुठे, कार्यक्रमाला? हो. 100 पावलांवर कार्यक्रम आहे आपला. हो म्हणजे नाही, अगं आज रेडिओच्या हवामानाच्या अंदाजात सांगितलं की. हो बाई, आता या हवामानाच्या अंदाजावर तुम्ही कधीपासून विश्वास ठेवायला लागलात? हे बघ, मला जर तुम्हाला सुख द्यावं अशी जर लहर आली तर. वा, पण अशी लहर जर येणार असेल ना तर आधी तसं सांगायला नको का? काहीतरी सांगता. चला. माझं साखरेचं भांड कुठे? आणते मी. नाही, आणायला नकोय, मला कुठे ते सांग फक्त. आता चहा साखरेचे डबे माहित नाहीत का तुम्हाला? अगं पण मला नेहमीच्या वापरातली साखर नको आहे. का? तुम्ही चहातला चमचा साखरेतला चमचा चहात घालून सगळी साखर काळी करून टाकता. साखर काळी? हो, मला पांढरी शुभ्र साखर हवी. पांढरी शुभ्र साखर? काय हो, आज काय तुम्ही मला मुद्दामून छळायचं ठरवलंयत का? हे बघ, मी कधीही छळ केलेला नाही आणि कोणाचा करत नाही. मला साखर हवी आहे एवढंच. कळलं, सगळं समजलं. काय? नाही काही नाही, कामाचा ताण फार वाढतोय. तुम्ही जरा आराम करा, बसा. बस. हो हो बसतो. आणि तुम्हाला ज्या कोणत्या रंगाची साखर हवी असेल ना ती घ्या. निघू मी? हो हो. चला. ए मध्या, नाही म्हणजे हार्टला हिंदीत काय म्हणतात?
कलेजा दिल. आमचं तसं काही नाही बाबा, तुमचं आपलं काहीतरी. चल काही चल. काय झालं तुम्हाला दोघांना? बरं आहे बरं आहे. येत. हो. साखर हे काय एकच कप आणलाय. शमशेर सिंग कशात पिणार? साखरेचं भांड आणि कप आणायला पाहिजे. तू कुठे चाललीस आई आता परत? अरे अरे तिकीट रे. मला वाटलं मी माझ्या पर्स मध्ये ठेवली आहे. कुठं बरं ठेवली? हा इथं ठेवली होती बहुतेक. घ्या. हे काय कप कशाला? कशाला म्हणजे चहा प्यायला. हो मग हे काय आहे? हा कपच आहे ना? हो. अगं पण बघ ना त्याला किती चिरा पडलेत. म्हणजे आपण असा चहा पितो, यांनी असा प्यायला लागतो. या कपानी? हो. बघू बघू. वा याला एक सुद्धा पुसटची सुद्धा चीर दिसत नाहीये. आणि हे काय? काय? साखर कुठे आहे त्या भांड्यात? साखर कुठे आहे? आता काय म्हणावं तुम्हाला? अगं पण आणा आणा, मी साखर आणते, तुम्ही भांड द्या. तुम्ही फोन घ्या. अगं फोन तू घे, मी साखर आणतो ना. हे बघा साखर मी आणते, फोन तुम्ही घ्या. अगं मी घेतो. आणा इकडे. म्हणजे ना फारच असतं. आता फोन कोणी केला? कधी फोन करतात. हॅलो, हा मी आप्पासाहेब बर्वे बोलतोय. कोण? 12% का? बोला. अहो 12%, मी आप्पासाहेब बर्वेच बोलतोय. बोला. 12% मी तुम्हाला सांगतोय ना, मी आप्पासाहेब बर्वे. निघा निघा निघा. आप्पासाहेब बर्वे. छे याला ऐकू येत नाही, फोन कशाला करतो काय माहिती. ऐकायला येत नाही, फोन लावून बसतात कानात. हा येस, आता सगळं प्लॅन प्रमाणे. हिने साखर घातलेली दिसते. कशाला घालायची? तर भीड किलर घालायचं. ही साखर कशात टाकू? हा इथे तर काहीच ठेवलेलं नाही. तर साखर येस फुलदाणीत नको, ह्याच्यात नको. ही बाटली, ह्या बाटलीत साखर टाकावी. साखर संपली. आता हे बीड किलर ह्याच्यात टाकतो. येस, आता सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय. डॉक्टर लोके. येस, नंबर हा 4 4 4 5 2 6 9. हॅलो हॅलो, कोण? डॉक्टर लोके का? हा काय चाललंय? परत करायला पाहिजे. फार नंबर आहे. हाँ हाँ हेलो, डॉक्टर लोके का? हाँ मैं शमशेर सिंह बोल रहा हूँ, होटल रीज मधून. हो हो. नहीं म्हणजे क्या है वो कि मेरे दिल की थोड़ी बीमारी है मुझे, और मुझे अभी प्रवास को जाना है. हो, इसलिए मैं आपसे मिलना चाहता हूँ. हाँ 15 मिनट में पहुंचता हूँ. आप अपना पता बताएंगे प्लीज? हाँ हाँ हाँ, मैं टैक्सी वालों को हो आनेल ना लाएगा ना वो आपके घर में? हाँ हो. फोन झाला म्हणजे आता काय काय करायला लागेल. येस, 2 कप दूध, चहा, साखरेतून विष. येस, आता ये म्हणाव शमशेर सिंगा. बघतोच तुझ्याकडे. आता हूं. अरे काय इथं तुम्ही कशा? मी इन्स्पेक्टर मोहित आहे. माहिती आहे. आपल्या कामात व्यत्यय तर आणला नाही ना मी? हो ना. आपल्याला नको असताना तर आलो नाही ना मी? हो ना. छे असं कसं होईल? आलात ते बरं केलं. नाही, मी आपल्या परवाच्या कार्यक्रमाची तिकीटे घेऊन आलो होतो. 2 आहेत, 50ची. हो का? छान. बरं
तुमच्याकडं 500 रुपये सुट्टेत? 500 सुट्टे नसतील बहुतेक. अजून ड्युटीवर गेलो नाही ना, बकरा नाही मिळाला कोणी. बरं हे घ्या, आणि उरलेले पोलीस दलाला मदत म्हणून घ्या. अहो, पण नको असं. नाही, राहू दे तुमच्याकडं. राहू दे. तुम्ही सरबत घेणार आहात? तशी घ्यायची वेळ नाही आहे, पण चहा तयार असेल तर चहा पिन म्हणतो मी. म्हणजे बाहेर गार हवा सुंदर सुटली आहे, म्हटलं की चहा प्यावा, आहे का? साखर 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 जास्त लागते मला. म्हणजे काय, अमृतुल्य टाईप चहा लागतो मला. हो का? टाका. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला तुमचा स्वतःचा चहा करून घेता येईल? हो, करता येईल की. हो, चहा तयार करता येईल मला. आमच्या साहेबांचा मीच करतो. मग तेवढा घेता प्लीज. हो. मी आलोच. बाईसाहेब काय म्हणताय? कोणाच्या? तुमच्या. माझ्या होय. हा, चांगले आहेत, बरे आहेत. आणि मधुकरराव? होय, बरा आहे. फार चांगला मुलगा आहे तुमचा मधुकर पंत. फार चांगला मुलगा आहे. चहा? हो, तुमचा? हे किती ठेवलंय? हो, घेतो ना, घेतो. या या या. साखर? हो, जास्त लागते मला. घ्या ना, घ्या घ्या, हवी तेवढी घ्या. प्या ना, प्या प्या प्या. साधारण किती माणसं येतील तुमच्या या कार्यक्रमाला? 4-5. फक्त एवढी? 4-5च? 400-500 येतील. अच्छा, 400-500 येतील. पण नाही या इन्स्पेक्टर, मला जर का तुमच्या त्या कार्यक्रमाला येता आलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. हो, आपण आमच्या कार्यक्रमाला आला असता तर आम्हालाही खूप बरं वाटलं असतं. हो, एवढ्याच गोष्टीसाठी की तुमचा पाहुणचार करता आला असता ना, नाही का? पण मला कळलं नाही तुमचा कार्यक्रम. नाही, कसं आहे की तुम्ही सापडाल ना कधीतरी आमच्या तावडीत. विनोद. बरोबर आहे. बर, चला मी निघतो. चहाबद्दल थँक्स. हो, ड्युटीवर गेलं पाहिजे. हो. तेवढं कार्यक्रमाला या मात्र नक्की. मी येतोच परत. कशाला? 500 सुट्टे नको का द्यायला? हो, नाही, देणगी म्हणून ठेवा ना. नाही, असं कसं? नाही, नको म्हटलंय ना मी. अहो, ठेवा म्हटलंय ना मी. बरं, ठेवतो. कार्यक्रमाला या. हो, नक्की. तर मला भेटायचं. मी इन्स्पेक्टर मोहिते. हो, लक्षात राहील. गेला एकदाचा. परत साखर बदलावी लागणार. परत वीड किलर. सगळं ठीक आहे. ठीक कसलं बोंबलायला. आता हे 2 कप परत बदलून आणावे लागतात. उष्टे करून ठेवलेत. याला काय अर्थ आहे? दोन कप चहा, दूध आणि साखर. नाही, आता ये म्हणाव शमशेर सिंगा, बघतोस तुझ्याकडं. आईला हा नाव काढायचा अवकाश लगेच येतोय. हो, आता हूं. अरे बाटक्के, तुम्ही कशाला आता इथं आलात? अहो, म्हटलं मध्येच फोन कसा काय तुटला? आत्ता तर माझ्याशी बोलत होतात, मध्येच गेलात कुठे? मेल्यासारखा पडला होता फोन. हो का? हो. बर, तुम्ही इथं कशाला आलात? कशाला म्हणजे काय? अहो, त्या रोलरच्या गंधाबद्दल बोलायला आलो होतो मी. हो, पण काय बारटक्के, माझ्याकडे एक जण येणार आहेत. काय? एक जण येणार आहेत. देणार आहेत? नाही हो. काय देणार आहेत? अहो, देणार नाहीयेत, येणार आहेत लांबून. गुलाबजामुन? नाही. मग? अहो, लांबून येणार आहेत. अहो, पण आग्रह मात्र करायचं नाही. त्याचं काय अप्पासाहेब? अहो, या वयात फार खाल्लेलं सोसत नाही. तुम्हाला सांगतो अप्पासाहेब, आपल्याला बुवा फार आवडतात गुलाबजामुन. मला पण. पण काय, मी तुमच्याकडे आलो होतो तर रोलरच्या गंजाबद्दल बोलायला. अच्छा. अहो, तो नुसता गंजा नाहीये काही,
तर रोलरच्या पृष्ठभागावर मुरमाचे खडे चिकटून चिकटून त्याचे लहान मोठे उंचवटे तयार झाले. काय बोलता? फोन आला वाटतं. नाही हो, कोणतरी आलंय. मी आलोच दार उघडून. काय माणूस आहे हा? फोनची बेल वाजते, दार उघडायला जातोय. छे छे छे, यांच्या घरातले फोन सुद्धा मलाच घ्यावे लागतायत. हॅलो हॅलो, हो हो, मी बाळटक्के बोलतोय. अहो, बर्व्यांच्या घरातनच बोलतोय. तुम्हाला ऐकायला कमी येतंय का? हॅलो हॅलो. 12%. अहो फोन नाही, हे आले. बापरे, फोन मधून? अहो नाही हो, दारातून आले थे. असं होय? माफ कीजिएगा चाचा जी, आने में थोड़ी देर हो गई. हाँ ठीक है. वो बीच में टैक्सी वाला रास्ता भूल गया था. हाँ. अरे बाजू वाले के बंगले में ले गए. काय म्हणजे त्या डॉक्टरच्या घरी? हाँ हाँ, वही वही. तुम्ही आत गेला होतात? अरे काहे को जाएंगे अंदर, बाहर तो बोर्ड लिखा था दवाखाना. अपनी तबीयत तो एकदम फर्स्ट क्लास है, सीधा यहाँ चला है. नमस्कार. हाँ जी नमस्ते. हो. म्हटलं नमस्कार. नमस्कार नमस्कार. हाँ. आपकी तारीफ. ठीक है, आप जो कोई भी है, आपसे मिलकर मुझे बड़ी खुशी हुई. लड़की हुई? कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. 12%. अहो तो माझा मित्र आहे काश्मीरचा. करिश्मा नाव ठेवलं? वा वा वा, फार छान. अरे काय का छान भैया. 12%. हो. हा, तो माझा मित्र आहे काश्मीर मधला. काश्मीर? हा. माझाही एक मित्र होता काश्मीरला. हा. कहा? श्रीनगर में. ओरडताय कशाला? मला ऐकू येत आहे. नगर मध्येच होता तो. जी. श्रीनगर मध्ये होता. हाँ. तो आपको तो मालूम ही होगा, वहाँ पे अच्छे अच्छे बगीचे हैं, अच्छे अच्छे रास्ते हैं. अरे कहीं से भी कहीं चले जाओ, सफर चंद घंटों का रहता है. सफरचंद? कैसे शेर मिलते हैं? जी. कैसे शेर मिलते हैं? वैसे तो काफी शेर मिलते हैं, लेकिन जंगलों में. हाँ हाँ हाँ. अरे दिन भर लोगों को सताते रहते हैं. दिन भर क्या, रात भर सताते रहते. सतावणारच. झाडावरनं डायरेक्ट डोक्यावर पडतात. शेर झाडावरनं डोक्यावर पडतं? हो. हॅलो हर्षे 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 हर्षे. हॅलो बोला. हा हो, इथंच आलेत. 12% ना, आलेत आलेत. त्यांना तुमच्याशी काहीतरी रोलरच्या. अरे रात भर चिल्लाते रहते हैं. रात भर क्या, ये तो दिन भर चिल्लाता रहता है. जी नहीं, मैं इनकी बात थोड़ी कर रहा हूं. मैं तो अजी सुनिए, सुनिए ना, सुनिए. सुनिए सुनिए. म्हटले एवढं तुम्ही गप्प का बसला? हे भगवान. अरे मैं इनकी बात नहीं कर रहा, मैं उन शेरों की बात कर रहा हूं जो रात को चिल्लाते हैं अपनी प्यारी को बुलाने के लिए. ये प्यारी को बुला रहा है? हो. 12%. हर्षेंचा फोन होता. तुम्हाला बोलायचंय ना त्यांच्याशी रोलर बद्दल. मी काय म्हणतो ते कळलंय का तुम्हाला? नाव काय म्हणालात तुमचं? शमशेर सिंह. नाव नाव. अरे वही है, शमशेर सिंह. हा हा, शमशेर सिंग. 12%. हर्षे रोलर बद्दल बोलतायत फोनवर. हा हा, मला वाटलं वाघा बिगाबद्दल बोलताय की काय? अरे चाचा जी, ये कौन आदमी है? अरे हकला हकला है ना, हकला. क्या? शेर हकला के बोलते? चाचा जी देखिए इनको. 12% रोलर. अप्पासाहेब, तरी मी या गृहस्थाला सांगत होतो. हे बघा, हा. तुमच्याबद्दल हर्षे वाटेल तसं बोलतायत. कधी? आता फोनवर. इथे? हो. बघतोच त्याच्याकडे. अरे कौन आदमी है? रख लो हॅलो? फोन नीचे. हो, 12% बोलतोय मी. अरे मैं बात कर रहा हूँ यार, फोन रख नीचे. आता हिंदीत कशाला बोलतो? अरे वो नहीं, मैं बोल रहा हूँ. सुन, रख दे फोन नीचे. अरे वो तो कब का लौट चुका है. जा उसके घर, वहीं पे मिलेगा वो. जातोच बघतोच त्याच्याकडे. अरे वर्ष नाही झालं क्लबचा मेंबर होऊन तर माझ्याबद्दल वाटेल ते बोलतो. पाहतोच त्याच्याकडे. काय वाटलं काय त्याला? असाच्या असा त्याच्या घरी जातो. हा, काय समजतो काय मला तो? हे भगवान, अरे कैसे कैसे आदमी है यहाँ पे यार. होय 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 होय. माफ कीजिएगा शमशेर सिंग. नाही 12% इथं इतका वेळ थांबतील वाटलं नव्हतं मला. अरे जाने भी दी, मला येतं ऐकायला. जाने भी दीजिए चाचा जी, लेकिन अच्छा आदमी था. काय आमच्या काश्मीर मध्ये अशी कमी ऐकायला येणारी माणसं कमीच. नाही नाही, असं कसं होईल? म्हणजे तुम्ही सरबत बिरबत घेणार का?
नहीं चाचा जी, शाम के वक्त हम शरबत बिरबत नहीं पीते। नाही वैसे कश्मीर में तो हमें काफी कुछ मिल जाता है, लेकिन यहाँ तुम्हाला चहा तर घ्यावाच लागेल। चाय हो इस समय? खास तुमच्याकरता केलाय। मतलब नाही म्हणजे आपल्याकरता केलाय। लगता है आपके लिए चाय तो मुझे पीनी ही पड़ेगी। हाँ हाँ, या ना या। ठीक है चाचा जी, जैसी आपकी मर्जी। पी लेंगे चाय भैया, पी लेंगे। आप बना दीजिए, मैं आप ही के पास हूँ। हाँ बना दीजिए। नाही म्हणजे मला चहा देण्याआधी तुम्हाला विचारायचं होतं। हाँ हाँ, पूछिए पूछिए जरूर। नाही म्हणजे तुमचं सगळं पक्क ठरलंय? इस बारे में? हेच पैशांबद्दल? देखिए चाचा जी, पैसे तो आपको देने पड़ेंगे, नाही वरना ये रिपोर्ट पुलिस थाने पहुंच जाएगा। नाही नाही ते बघतो मी आता, म्हणजे द्यायला लागणारच नाही का तुम्हाला? हाँ हाँ पण त्याआधी चहा। हाँ जी, शुक्रिया शुक्रिया। घ्या ना, घ्या घ्या। ठीक आहे, हे बघा मी पितो पहिल्यांदा। अब ठीक है चाचा जी, पण थोडी साखर कमी आहे। अरे शक्कर तो मुझे काफी लगती है। मग घालतो ना, मी घालतो घालतो शक्कर। और एक चम्मच। और एक बघा, और एक चम्मच। बघा। बस बस चाचा जी, मीठी हो गई चाय। हलवा हलवा। म्हणजे हे सगळं तुमचं पक्क ठरलं? देखिए चाचा जी, मैं पहले से भी यही बोल रहा था, अभी भी यही बोल रहा हूं। ठीक आहे, मग आता काय? चाचा जी, मला वाटतं आज तुम्ही सगळ्यात खुश माणूस असाल। का? अरे आपल्या देशातली लोक स्वतःच्या स्वार्थापेक्षा मुलाबाळांची काळजी अधिक करतात, ही यादगार मला कायम सतावेल, आणि या यादगारीत मी कायमचा डुबलेला राहील। हो हो, घ्या ना चहा, घ्या ना। थांबा, म्हणजे तो चहा पिऊ नका। क्यों चाचा जी? नाही नका हो पिऊ प्लीज। अरे लेकिन क्या बात क्या है चाचा जी? ठेवा, खालती ठेवा तो। अरे चाय तो बड़ी अच्छी थी, लेकिन क्या हुआ? नाही त्याच्यात विष होतं। जी? जहर। जहर? हो। फिर आपने मुझे बताया क्यों? अहो मला बघवलं नाही हो तुम्ही चहा पिताना। खरंच मला खून करायला नाही जमणार हो। लेकिन आपने कोशिश तो की चाचा जी। अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना की मला खून करायला नाही जमणार म्हणून। माफ करा शमशेर सिंग। माफी? अरे कैसे माफ कर सकता हूं चाचा जी? अब तो ये रिपोर्ट जाएगा पुलिस थाने, ये रिपोर्ट और ये ग्लास। नाही हो, नको जाएगा, नको, जरूर जाएगा। नको। काय होतंय? ओ शमशेर सिंग। चाचा जी क्या किया आपने? अहो चहा कुठे पेलात तुम्ही? थांबा मी आलो। हो शमशेर सिंग पाणी पिताय? पाणी? पाणी? आओ शमशेर सिंग, हो तुम्ही आता काय? डॉक्टर लोकांना फोन केला पाहिजे। बापरे। हॅलो डॉक्टर लोके, मी आप्पासाहेब बर्वे बोलतोय। अहो माझ्या घरात एक अनोळखी माणूस येऊन मरून पडलाय हो। हो हो, लवकर या। पहिल्यांदा हो हे सगळं बदललं पाहिजे। कुठे ठेवू? शमशेर सिंग, आता काय करू? पहिले हो आलो आलो आलो। या या ना, या या। आप्पासाहेब कुठे आहे माणूस? हा काय इथे? एक मिनिट चेक कर। आप्पासाहेब तुम्हाला आता हा माणूस कधीही त्रास देणार नाही। का? मेलाय तो साफ। हो
पण पोलिसांना फोन करतो. थांबा ना, फोन करण्याआधी हे म्हणजे एक रिक्वेस्ट होती. काय? हो, आता माझी बायको आणि मधू कधी येतील ना, ते जेव्हा बाहेर गेले होते त्यावेळेला असं इथं काही नव्हतं आणि ते आल्यावर हे असं बघायला नकोय. आपण ह्याला आत हलवायचं का? ठीक आहे, या ना, चला. बापरे, फार जड आहे हो. उचला. साहेब, आता आपल्या हातात काही नाही. आता पोलीस इथे येतील, त्याला घेऊन जातील, सगळी चौकशी करतील. तो इथे कशा करता आला होता, का आला होता, त्याचं इथे काय काम होतं. आणि मला वाटतं या बॅग मध्ये त्यांना सर्व काही मिळेल. एक मिनिट, मी दरवाजा उघडतो. एक मिनिट. अरे वा, या इन्स्पेक्टर साहेब या. मी इन्स्पेक्टर मोहित आहे. मोहित आहे. पोलीस खातं एवढं प्रॉम्प्ट झालं असेल मला माहित नव्हतं. अहो, मी यांना भेटायला आलो होतो फक्त. मला कशाला? एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, चला आतमध्ये. मी तुम्हाला आणखीन एक प्रकरण दाखवतो. आतमध्ये काय आता? कोण्या? शमशेर सिंग नाव आहे त्याचं. श्रीनगरला असतो. म्हणजे चुकून काय झालं, माझ्या दवाखान्यात यायच्याऐवजी हा इथे आला आणि मेला. बर, काय नाव काय म्हणालात त्याचं? शमशेर सिंग. तुम्ही तपासलात त्याला? हो. तो कशाने मेला असं तुम्हाला वाटतं डॉक्टर साहेब? हार्ट अटॅक येऊन मेला. बर, मी असं करतो, ॲम्ब्युलन्सला फोन करतो. हो, बोलवा प्लीज. फार विचित्र अनुभव आला ना आप्पासाहेब तुम्हाला? हो ना, म्हणजे काय, पण जाऊ दे, चालायचंच. असं होतं ना कधी कधी. किती वाजता आला होता तो शमशेर सिंग? ते मी कसं सांगू शकणार. नाही म्हणजे माझ्याकडं 8-8:30 पासून खूप माणसं येऊन जात होती ना. 8:30 पासून? म्हणजे बघा ना, पहिल्यांदा तुम्ही आलात, चहा प्यायलात, तिकीट, त्याच्यानंतर मग 12% आले. मग तो आतला शमशेर सिंग आला. मग डॉक्टर लोके, मी फोन करून बोलवून घेतलं आणि मग आता परत तुम्ही आलात. हो की नाही? हे 12% कोण? आमचे शेजारी आहेत. शेजारी? हो. त्यांनी आल्या गप्पा मारल्या शमशेर सिंगशी. अहो, पण तुम्ही म्हणालात की शमशेर सिंग आल्या मेला म्हणून ना? हो का? मग 12% आणि शमशेर सिंगनी गप्पा कधी मारल्या? ते कसं? कळलं ना. मला या प्रकरणाची कसून तपासणी केली पाहिजे. एक मिनिट, ॲम्ब्युलन्स आली असेल, मी बघतो. हो. त्या 12%ना बोलून घ्या इकडे. अहो कशाला? म्हणजे त्यांना ऐकायला कमी येतं ना. असू दे, मी मोठ्याने बोलेन ना. हो, पण नको. म्हणजे हे गर्गे आले. गर्गे, तुम्ही आता इथं, तुम्ही ते तिकडं कुठं? इथिओपियाला? नाही, अहो झालं काय, वाईट हवेमुळे विमान रद्द झालं आमचं. म्हणलं जायच्या आधी पुन्हा एकदा भेटावं. अरे देवा, आता काय होणार? मध्या लवकर खाली ये. काय? अरे हे काय, हे बघितलंस का तू? काय? पेपर आत्ताचा, संध्याकाळ. अरे सगळं छापलंय यात. सगळं हो. काय?
अरे दिवसभर मी कुठे कडबडत होते ते विसरलास का तू? अरे कोर्टातली माझी सगळी केस छापली आहे मेल्यांनी. बघू काय म्हणतात ते. थांब, मी वाचून दाखवते. हे बघ, सौ सुलोचनाबाई बर्वे यांना दंड आणि कडक इशारा. वा, काय सॉलिड हेडिंग आहे ना. मध्ये मध्ये बोलू नकोस. हा, सायन येथील महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी सौ सुलोचना बर्वे अगं म्हणजे तूच की. हे कळतंय मला. यांना पादचारी मार्गावरून जाणाऱ्या बाबागडीला स्वतः चालवत असलेल्या मोटारीने धक्का देऊन एका अर्भकाच्या आणि त्याच्या मातेच्या जीवनाला संभाव्य धोका उत्पन्न केल्याबद्दल 2500 रुपये दंड ठोठवण्यात आलाय. मला आणि मेल्यांनीवर माझा फोटो सुद्धा छापलाय. जरा जास्तच कडक झालं हे नाही. कडक अरे बदनामी आहे. मध्या बदनामी आहे माझी. एका प्रतिष्ठित महिन्याची बदनामी. नाही मी त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. शांत हो जरा आता तू. ते आता या जन्मात शक्य नाही मध्या. म्हणजे काय करणार आहेस तू? अरे तुला कळतंय का? हे बघ, म्हणजे माझं असं या पेपरामध्ये मोठ्या अक्षरामध्ये नाव छापलंय. आता हा पेपर संध्याकाळी महिला मंडळाच्या माझ्या मैत्रिणींच्या हातात पडला ना की त्यातला प्रत्येक शब्द चवी वाचतील. आणि अरे मध्ये तुला एक कळतंय का? हे सगळं वाचल्यावरती आप्पा काय करतील याचा विचार केलायस का तू? म्हणजे जेव्हा केव्हा ते बेशुद्ध पडून शुद्धीवर येतील तेव्हा आता हा पेपर त्यांच्या हातात पडायला नकोय मध्ये मला. तू कशाला काळजी करतेस? अगं हा पेपर ते कधीच विकत घेत नाहीत. काय म्हणतोस? खरंच सांगतोय माते. अगं जो गृहस्थ गेली 30 वर्ष दैनिक टाइम्सचं पारायण करीत आलाय तो आजच हा संध्याकाळ कशाला विकत घे? काय म्हणतोस मध्या? खरंच मध्या तुझ्या तोंडात साखर पडो. अर्थात केव्हा तरी कळेलच त्यांना. बोललंच काहीतरी. जा दार उघड. अरे मध्या चालायला शिकवलंय मी तुला. विसरलो. पेपर. नमस्कार. गर्गे तुम्ही? अहो मला वाटलं तुम्ही इथं बी आला असाल. हा, मी तिथेच असायला हवं होतो, पण वाईट हवेमुळे विमान रद्द झालं आमचं. अच्छा, या ना, या बसा. मी आलो होतो ते दुसऱ्याच कारणाकरता, म्हणजे तुम्हाला संध्याकाळ दाखवायचा होता. अहो ते सगळं वाचलंय मी. तुम्हाला पाठ आहे नावागावा सकट, अगदी पत्त्या सकट. म्हणून दाखवू का? सौ सुलोचनाबाई बर्वे एका महिला मंडळाच्या. नाही, तुमच्याविषयी नाही हो. मग ते जे इथे आले होते ना, ज्यांना इथे अटॅक आला त्यांचं नाव. अच्छा, त्या माणसाचं नाव होय. हा, ते इथे आले होते ना 10च्या सुमाराला, तेव्हा आलो होतो मी. हो गर्गे, कळलंय आम्हाला त्या माणसाबद्दल. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलंय. म्हणजे आता बघा ना, अहो कोणीतरी एक अनोळखी माणूस शेजारच्या डॉक्टरांच्या घरात जायचा म्हणून चुकून आमच्याच घरात शिरला. हो, डॉक्टरच्या घरात जायचं म्हणून? अरे टंब्या, अगदी सहज शक्य आहे. त्याचं काय आहे, आम्ही अगदी शेजारी राहतो ना. हा, आणि त्यावेळी त्या माणसानं डॉक्टर लोक्यांना फोन करून भेटायची वेळ पण ठरवली होती. त्यामुळं तो तिकडे जायचा, त्याच्याऐवजी इकडे शिरला, एवढंच. हो, अगदी सरळ आणि साधी गोष्ट आहे. हो गर्गे. हो मध्या, आता हा पेपर ह्यांच्या नजरेस पडायला नकोय. काय करू मी? काय करणार आहेस आता? हा ना, त्यांना दिसणारे अशा ठिकाणी लपवते. हा, आणि गर्गे, तुम्हाला जर इथं थांबायचं असेल तर तुमचाही पेपर मला द्यावा लागेल. माझाही? हो, आणा इकडे. मध्या, आता हा पेपर कुठं? इथे नको. इथं नको. हा, इथे नको. इथेच. अहो हा ड्रॉवर आहे, त्यांच्या लक्षात सुद्धा यायचं नाही. बापरे मध्या, काय ग? काय रे हे? अरे ही तर मी आणलेली बाटली. हो, मलाही तसंच वाटतंय. मधू, मला आठवतं तू ही बाटली आणल्याचं. काय होतं त्याच्यात? अरे वीड किलर, गवत मारायचं औषध. नाही म्हणजे ही बाटली इथं का ठेवली असेल ह्यांनी, हे कारण एक वेळ समजू शकेल. पण हे साखरेचं भांड? अगं सखूबाईंनी ठेवलं असेल. नाही, सखूबाईंनी नाही, ह्यांनी. नक्की अगदी ह्यांनीच ठेवलं असेल. म्हणजे तसं फारसं चांगलं म्हणता यायचं नाही, पण साखरेबद्दलच्या ह्यांच्या भावना काहीतरी विचित्र झाल्या हल्ली. साखरेबद्दल? हो, म्हणजे असं बघा, 25 वर्ष झाली आमच्या लग्नाला. अहो पण पहिल्यांदाच त्यांनी असं 9च्या सुमाराला चहा मागितला, तो सुद्धा ट्रे सर्व्हिसनं. हो ना, आणि चहात साखर घातली म्हटलं तर म्हणाले आणखी साखर पाहिजे. आता ह्यांच्या चहामध्ये साखर किती लागते हे माहित नाही का मला? माहितीच असेल. मग तर म्हणाले नाही, मला अजून साखर पाहिजे. म्हटलं साखर आणते, तर म्हणाले नाही, भांड पाहिजे. म्हटलं आता आली लहर मुलासारखं हट्ट करायची, तर द्यावी रोजच्या वापरातली साखर. तर म्हणाले रोजच्या वापरातली साखर नको, त्या चहाची पूडच पडली आहे, ती काळीच झाली आहे, म्हणजे मला पांढरी शुभ्र साखर पाहिजे.
पांढरी शुभ्र? हो ना. अहो गेल्या 25 वर्षामध्ये आमचं हे पहिलं भांडण, आणि ते सुद्धा साखरेच्या रंगावरून. असेल काहीतरी कारण. अहो रोजची साखर काळी दिसते म्हणे. हो ना. म्हणलं नाही मी, थट्टा करत असतील ते. थट्टा कसली? मी इन्स्पेक्टर मोहित आहे. मोहित आहे. या 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 इन्स्पेक्टर साहेब, या ना या. काय? नाही तुमच्या येण्यानं अगदी अवर्णनीय आनंद झालाय मला. काही नाही, काही तुम्ही बोलूच नका. हा तुमचा तो ड्रेस, ती तुमची चकचकीत पटणं, कमरेला लोंबणारी शिट्टी, तुमचा तो रम्य दंडुका, आणि अटेन्शन मध्ये उभं राहून कोर्टामध्ये दिलेला भडाभडा खोट्या साक्षी. अहो वहिनी, तुम्ही कॉन्स्टेबल वाकड्यांबद्दल बोलताय का? तो कोण वाकडे का फाकडे? एका असाय बाई विरुद्ध कोर्टामध्ये भडाभडा खोट्या साक्षी देत होता, आणि मेला बोलताना त्याचं ते गळ्यातलं हडूक होतं ना, ते इथलं असं त्याचं वरखाली नाचवत होता मेला. अहो वहिनी, कॉन्स्टेबल वाकडे अतिशय सत्सद विवेक बुद्धीने काम करणारा माणूस आहे. त्याने आपलं कर्तव्य बजावलं बस. त्यांनी त्याचं कर्तव्य बजावलं ना, मग मी बाई आहे, आणि बायकांना सत्सद्विवेक बुद्धी नसते म्हणतात ना, तर उद्या त्याच्या घरी जाऊन काहीतरी डोक्यात घालावं म्हणते. हो वहिनी, तुमचं चित्त थाऱ्यावर नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही हा संध्याकाळ वाचला काचा? वाचलाय, आणि पाठही झालाय. आणा तो इकडे. वहिनी अरे गर्गे, तुम्ही तर इथोपियाला. हा म्हणजे हे बघा, परत ते सगळं पुन्हा सुरू करू नका. इतक्यात आमचे हे येतील, आणि कोर्टानं माझ्या बाबत काय घोटाळा करून ठेवला ना, याच्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाहीये. कळलं? इन्स्पेक्टर, मी निघतो, येतो. अरे बा, काय पा? अहो बाटली. कसली बाटली? अहो काल मी रात्री इथे आलो होतो, तेव्हा आप्पासाहेबांनी याच बाटलीतली साखर त्या चहाच्या भांड्यात टाकली होती. काय घातलं? हा म्हणजे मलाही त्यावेळी जरा विचित्र वाटलं, पण मी म्हटलं ग्लुकोज असेल. नंतर विचार केला, म्हटलं मला ग्लुकोजची आवश्यकता आहे असं एखाद्याला का वाटावं. मग परत विचार केला, म्हटलं ते ग्लुकोज तरी होतं का? नव्हतं. अगदी नक्की. मग काय होतं ते? वीड किलर. काय म्हणजे गवत मारायचं औषध आहे ते, विष. माझ्या स्वागताला अख्खी समिती जमली आहे. हा सन्मान माझ्या वाट्याला कसा आला? नाही म्हणजे त्याचं काय आहे, पोलीस इन्स्पेक्टर इथे कशाला आले ते माहिती नाही, पण इथं का थांबलेत ते मात्र मला माहिती आहे. अहो तुम्ही म्हणे त्यांच्या चहामध्ये काल गवत मारायचं औषध घातलं, ते का घातलं म्हणून विचारायला आले. मोठा वाजवी प्रश्न आहे तुमचा इन्स्पेक्टर साहेब. नाही आप्पासाहेब, काल तुम्ही मला चहा दिला, त्या चहा देताना साखरेच्या भांड्यात ह्याच बाटलीतनं साखर ओतली, आणि ह्या बाटलीत विष होतं, वीड किलर होतं असं तुमच्या चिरंजीवांचं म्हणणं आहे. म्हणजे यावरून दोन गोष्टी सुचतात. कुठल्या? पहिलं म्हणजे की विष घेतलेल्या माणसाच्या मनाने तुमची प्रकृती चांगलीच ठणठणीत आहे, आणि दुसरं म्हणजे माझ्या तणविनाशक मोहिमेला अपयशच येणार आहे. नाही अहो माझ्या मित्राकडून आणलेली बाटली मी. असं म्हणतोस? मग तुझ्या मित्राची विनोद बुद्धी जरा जास्तच आहे. म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं, त्याने मला फसवलंय? सरळ आहे. अहो ते शक्य नाही, कारण मी जेव्हा त्याच्याकडे गेलो त्याच्या आधी त्याने एका उंदराला हे औषध दिलं होतं. हे औषध? मग एवढंच कशाला, हे विष इतकं जहाल आहे की त्यांना तिजोरीत बंद करून ठेवावं लागतं. हे विष आहे? हो. गंमत बघ. अहो काय करताय हे? आप्पा. अहो काय करताय? बघा, हे विष आहे. हे मी तुमच्या चहात घातलं, बरोबर? असं हे म्हणताय? हा. अहो खाऊ. आ, आपण काहीच झालं नाही. तेच सांगतोय, तो जो उंदीर मेला ना, तो आधीच अर्ध मेला झाला असेल. बरोबर आहे आप्पासाहेब तुमचं. मी काय म्हणतो, तुम्ही ते इथोपियाला जाणार होतात त्याचं? हो, पण वाईट हवेमुळे विमान रद्द झालं आमचं. म्हणलं जायच्या आधी एकदा तुमचा निरोप घ्यावा. हा घ्या, अखेरचा निरोप. नाही थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, सगळं लक्षात आलं तुमच्या आता? हो. हा. हो काय हे? काही नाही, दैनिक संध्याकाळी. तो तुमच्याकडे कशाला? अगं तसं काय फारसं विशेष नाही, पण पान नंबर 3 वर काय? मेजर भोसले म्हणतात की रेताड जमिनीत पपई किंवा द्राक्षाची लागवड ते वाचायचंय. बघू ना बघू. अहो कधी एकदा वाचन असणार आहे मला. नको, मी बघतोय ना. द्या ना. पान 3 वर आणखी काही महत्वाच्या बातम्या आहेत. काल रात्री काय घडलं या घटनेचं तपशील आणि त्या माणसाचं नाव. ते माझ्या प्रती दिलेलं नाहीये. अगदी हेच घोटाळतं दिवसभर माझ्या मनात. त्या माणसाला मी कुठेतरी भेटलोय, पण कुठे ते काही.
बरं बघू तो पेपर. अहो कशाला? अहो बघू ना, मला अहो. वाचायचंय ते. बरं इन्स्पेक्टर साहेब, माझं इथं काही काम आहे का? तुमचं नाही नाही, म्हणजे काही नसणारच आहे माझं काम. तर मी जाते, मला हा पेपर वाचायचा. डॉक्टर लोके आले असतील बहुतेक. आत्ता? हो, मीच त्यांना बोलवलं होतं फोन करून. कशाला? कालच्या घटनेबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना. हा हा ठीक आहे. मधुकरराव जरा दरवाजा उघडता का? हो. इन्स्पेक्टर साहेब, मी गेलो तर चालेल? नाही गर्गे, तुम्ही थांबा इथे. पण माझा काहीच संबंध नाहीये. काल रात्री तुम्ही इथे होता बरोबर, आणि काल रात्री जे जे म्हणून इथे होते त्या सर्वांची गरज आहे मला साक्षीदार म्हणून. बसा तुम्ही, बसा तुम्ही. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे आहेत मला. मला? हो नमस्कार. हो डॉक्टर लोके या, बसा ना. काल रात्री मधुकरराव, काल रात्री तुम्ही इथे नव्हता. नाही. मग तुम्ही गेला तर चालेल. ओ थँक्यू. डॉक्टर साहेब, आपलं फोनवर बोलणं झालंच आहे कालच्या केसबद्दल. हो. त्यामध्ये शमशेर सिंगानं हॉटेलच्या मॅनेजरजवळ एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीत दिवसभराच्या अपॉइंटमेंट्स दिलेल्या होत्या. त्यामध्ये दुपारी 3 वाजता तो बँकेत जायचा होता, 4 वाजता डॉक्टर दासगुप्तांकडे जायचा होता, आणि नंतर तो फोर्टमध्ये राहणार होता. रात्री 10 वाजेपर्यंत मी परत आलो नाही तर पोलिसात कळवायला सांगितलं होतं त्यानं. अहो बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब, हार्ट ट्रबल असलेल्या माणसांना ही काळजी घ्यावीच लागते. हो, पण रात्री 10 वाजेपर्यंत मी परत आलो नाही तर कोणा दुष्ट माणसाच्या तावडीत सापडलो आहोत असं समजायला हरकत नाही असं म्हटलं होता तो. त्याप्रमाणे तो 10 वाजेपर्यंत आला नाही. मॅनेजरनी पोलिसांना कळवलं, पोलिसांनी काही हालचाली केल्या आणि त्यातून काही गोष्टी गुंतागुंतीच्या निघतायत. आपण सांगितलं डॉक्टर साहेब की शमशेर सिंगानं रीड्स हॉटेलातून फोन केला होता. हो. याबद्दल पक्की खात्री आहे आपली? अहो पक्की, पण का? नाही, रीड्स हॉटेलमधले फोन काल संध्याकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत बंद होते. काय? अशक्य आहे हे. मी तिथल्या इंजिनियरला भेटलोय, त्यानेच मला सांगितलं हे. काल संध्याकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत एकही फोन रीड्स हॉटेलातून बाहेर झाला नाहीये. अहो पण मग त्या माणसाला कळलं नसेल आपण कुठनं फोन करतोय ते. तो इथे पहिल्यांदाच आलेला, जे नाव पूर्वी कधीही ऐकलं नाही, ते तो चुकून घेलच कसा? अहो घेतलं म्हणतोय ना मी. त्यांनी मला सांगितलं मी रीट्स हॉटेलातूनच बोलतोय असं म्हणाला. हो. मग तो खोटं बोलला असला पाहिजे. खोटं? पण तो खोटं कशाला बोलेल? त्याला डॉक्टरला तर भेटायचं होतं फक्त. हा, बऱ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या निघतात म्हणालो ना मी, ही त्यातलीच एक. त्याला फोन करता येणं शक्यच नव्हतं, म्हणजे तेवढा वेळच नव्हता त्याकडे. कारण ज्या टॅक्सी ड्रायव्हरनी त्याला इथपर्यंत आणून सोडलं, त्या टॅक्सी ड्रायव्हरनी मला सांगितलं की रात्री 8:50ला रेल्वे स्टेशनमधून तो बाहेर पडला आणि तिसरी ती टॅक्सी त्यांनी बोलवली. नाही बरोबर आहे तुमचं, पण कदाचित तो आधीच्या गाडीने आला असेल आणि नंतर त्यांनी फोन केला असेल तर. त्या आधीची गाडी 1:15ला इथे येऊन पोचते. मग अर्धा तास इथं काय तो काय करत होता? हो पण ते आता आम्ही कसं सांगणार? आम्हाला माहितीये. कदाचित इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे तो सकाळी किंवा दुपारी सायनला आला असेल. बर, त्यांनी सायनमधली त्याची सगळी कामं केली असतील. अच्छा. आणि मग नंतर परत जायचं म्हणून तो परत स्टेशनला आला असेल. आणि स्टेशनला त्याला असं काहीतरी छातीत जाणवलं असेल म्हणून त्यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला. आणि मग ज्या वेळेला 8:50च्या लोकलची माणसं बाहेर पडली त्यांच्याबरोबर तो बाहेर पडला. सोपं आहे. बरोबर. आपण जे काही सांगताय ते ह्या घटनेशी बरोबर जुळेल असंच आहे ना. मग फक्त काय? तो 8 वाजेपर्यंत आपल्याच खोलीत होता असं तिथल्या मॅनेजरनी मला सांगितलंय. हो का? मग तो 8:50ला सायनपर्यंत पोहोचणंच अशक्य आहे. म्हणजेच तो फोन शमशेर सिंगने केला नव्हता. अहो असेलही. केला नव्हता म्हणतोय मी. बरं नसेलही, त्यात काय एवढं. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मला जेव्हा फोन आला तेव्हा तो माणूस प्रथम मराठीतनं बोलला. बर. येस. आणि नंतर मग त्यांनी राष्ट्रभाषेत गाडी सोडली. काय? हो. एक मिनिट.
मग बरोबर 15 मिनिटांनी दुसरा फोन आला. हो आप्पासाहेबांचा. काय ते कुणीतरी खरंच प्राण सोडले असल्याचा. हो बरोबर आहे. नाही नाही, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी इथे काल काय केलं वगैरे हे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. तो इथे येऊन मेला हे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. तेवढ्या एकाच गोष्टीबद्दल खात्री आहे माझी. मंडळी ऐकलं का? काल रात्री इथे आला तो माणूस. काय झालं त्याचं? तो काश्मीरी माणूस. काय झालं? अहो मेला बिचारा. हे काय पेपरात आलं ना? हे काय? ओ आणा तो पेपर इकडे. अहो कोणाच्या तरी घरात मेला तो. अहो इथंच मेला 12%. काय म्हणालात? अहो याच खोलीत मेला तो. बाप रे, याच खोलीत? हो. अहो पण इथं तर मी होतो, त्याच्याशी गप्पा सुद्धा मारल्या. हे कोण? 12% आमचे शेजारी आहेत. 12% मला सांगा कसा दिसला तो? मस्त दिसला. मस्त. त्याच्याशी चाललेल्या गप्पा सोडून द्यायचं माझ्या अगदी जीवावर आलं होतं. बर. पण हे आप्पासाहेब म्हणाले की तो हर्षा माझ्याबद्दल काहीतरी बरळतोय म्हणून मी त्याच्याकडे गेलो. आपण त्याच्याकडे गेल्यावर तो म्हणाला मी काही बोललोच नाही. हवं तर विचारा आप्पासाहेबांना. आप्पासाहेब हे तुम्हाला माहित होतं? काय? हेच की हर्षांनी 12%ना बोलवलं नव्हतं हे तुम्हाला माहित होतं? कधी ते? तुम्ही जेव्हा कधी म्हणाला तेव्हा. असं कोणी सांगितलं तुम्हाला? ह्या 12%नी सांगितलं. अहो ह्या माणसाला ऐकायला कमी येते. त्याचा इथे काय संबंध? वा, संबंध नाही कसा? पूर्वी जेवढं ऐकायला येत होतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा हल्ली मला कमी ऐकायला येतं. 12% तुम्हाला ऐकू येतं कमी का जास्त याची चौकशी करायला आलो नाही आपण शमशेर सिंग विषयी बोलूया. अतिशय गुलहौशी वाटला मला तो माणूस. ह्या आप्पासाहेबांनीच त्याची माझी ओळख करून दिली. ओळख करून दिली? हो. पूर्वी हे म्हणे काश्मीरला होते, तेव्हाची ओळख यांची. आय सी. आप्पासाहेबांशी मला बोलायचंय एकट्याशी. चला 12%, मी तुमच्या घरावरनं चाललोय, तुम्हाला सोडतो. विमानाने? अहो इथं तर राहतो मी. अहो मी तुमच्या घरावरनं गाडीतनं चाललोय, तुम्हाला सोडतो घरात. हो आपण इथे चाललेलं आहे काम. अहो राहू दे. हो डॉक्टर साहेब, तुम्ही जाताच आहात तर मी येऊ तुमच्याबरोबर प्लीज? तुम्ही थांबा मिस्टर गर्गे. पण गर्गे, तुम्हाला थांबायलाच हवं. का? अहो तुम्ही रहस्य कथा लेखक आहात ना, आणि इथे जे काय चाललंय त्याच्यावरनं तुम्हाला एखाद्या रहस्य कथेचे आईबाप मिळतील. हो. आणि शिवाय इन्स्पेक्टर साहेबांना शेवटाचा वास यायला लागलाच आहे, नाही का? येऊ आप्पासाहेब? हो या. चला आपण या इन्स्पेक्टरांना. चला 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 चला. इन्स्पेक्टर साहेब, काय शेवट? आपण गर्ग्यांनाच विचारलं तर? आपण त्यांना कशाला? नाही, गेलं तासभर बघतोय मी, प्रत्येक घटना उघड व्हायच्या वेळी त्यांचा चेहरा पायरी पायरीनं पडत गेलाय. त्यांना त्या माणसाचं नाव कळलं नव्हतं. ते त्रास देत होतं. आता कळलं त्या माणसाचं नाव. कळलं? हो हो कळलं. कोण होता तो? जो इथे आला होता शुक्रवारी. शुक्रवारी? हो, तुम्ही गेल्यावर. काय काम होतं त्याचं? मला काय माहित, मी गेलो एकदा माझं. एकदा माझं काय? एकदा माझं काय? काही विशेष नाही. हा, ते मला ठरवू द्या, ते मला ठरवू द्या. आप्पासाहेबांना जे सांगायचं होतं ते सांगून झाल्यावर. काय काय होतं ते? मी लिहिलेली एक कादंबरी. कादंबरी? कादंबरी? हा, काय काय कथानक काय होतं त्याचं? रहस्य कथा. रहस्य कथा? काय काय गोष्ट होती त्याची? काय गोष्ट होती त्याची? आप्पासाहेब सांगा. गर्गे, इन्स्पेक्टर साहेबांना सगळं सांगा. अरे यांचा चेहरा का पडला? आता मला ती गोष्ट कळलीच पाहिजे. सांगा, काय गोष्ट होती ती? गोष्ट होती एका प्रतिष्ठित माणसाची.
वा, चांगली आहे कल्पना, स्वतंत्र आहे. थँक्यू. आता मला कळलं यांचा चेहरा का पडला ते. आप्पासाहेब, शमशेर सिंग काल रात्री इथे आला होता. हो आधी ठरवून. हो, कशासाठी? ब्लॅकमेलिंग करून माझ्याकडनं पैसे उकळायचे होते त्याला. डॉक्टर लोकेंना तुम्ही फोन केला 8:45 वाजता? हो, का? ते म्हणजे ह्या गर्ग्यांनी लिहिलेली गोष्ट मला जरा पडताळून पाहिजे होती. शमशेर सिंगला ठार मारण्याचा उद्देश होता तुमचा? नाही नाही नाही, म्हणजे फक्त विचार होता. तुम्ही ठार मारलं त्याला? नाही हो, तुम्ही ठार मारलं त्याला? अहो, खरंच सांगतोय मी, काही शपथ काही नाही केलं. तो इथं तसाच मोडून पडला. थँक्यू. आप्पासाहेब, मी तुम्हाला पोलीस स्टेशनवर या असं म्हटलं तर? जरूर येईन मी, पण त्याआधी मी माझ्या बायकोशी बोललो तर चालेल? अवश्य. गर्गे, वहिनीनं बोलवलंय म्हणून सांगा. हो. मी जरा आपला फोन वापरू का? हो, शुअर. थँक्यू. हा, इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय. हां, इकडे एक गाडी पाठवून द्या. सँड रोड, सायन, कृतार्थता बंगला. हां. काय पत्ता लागला म्हणता? ओके ओके, थँक्यू. आपल्या कानावर घालावं असं काही महत्वाचं कळलंय मला. त्या मॅनेजरचा फोन पोलिसांना आल्यापासून पोलीस काही गप्प बसले नाही. त्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशनला फोन केला होता आणि शमशेर सिंगचं पोस्टमॉर्टम करण्याची ऑर्डर केली. ह्या दोन्हीची उत्तरं मी देऊ शकेन तुम्हाला. नाही म्हणजे तो शमशेर सिंग जम्मू काश्मीर पोलीस मधला एक वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याला ह्या इथं नैसर्गिक मृत्यू आला. याच्या अगदी उलट, श्रीनगरचे पोलीसच शमशेर सिंगच्या शोधात आहेत. त्यांनी काही पोलीस रेकॉर्ड चोरली होती आणि इथे येऊन 2 लोकांच्या ब्लॅकमेलिंग करण्यासाठी इथं आला. आणि आपल्या जवळच्या कागदपत्रांबद्दल त्या दोघांनाही शंका येऊ नये म्हणून आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत होता. आणि पोस्टमॉर्टम विषप्रयोगाने मृत्यू आला त्याला. काय? हो, मी खरंच नाही हो मारलं त्याला. खरंच तुम्हाला शपथ सांगतो, तुम्हाला दाखवलं ना खाऊन मी ते. त्यांनी कसा मरेल हो माणूस. इन्स्पेक्टर साहेब, हो मी खरंच नाही हो मारलं त्याला. हा, इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय. हा, बोला. काय? मला बोलवलं तुम्ही? हो, म्हणजे माझं आणि इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं झालंय. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. थँक्यू. कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय नाही, आप्पासाहेबांचं आणि माझं काल रात्रीच्या प्रकाराबद्दल बोलणं चाललं होतं. आप्पासाहेब, आत्ताच पोलीस लॅबोरेटरीला फोन केला होता. शमशेर सिंगाचा मृत्यू ज्या विषयाच्या प्रयोगाने झाला त्या विषयाचं नाव नागसार. नागसार? हा, श्रीनगरच्या आसपास आढळतं ते. डॉक्टर दासगुप्तांनी 27 वर्षापूर्वी त्याला शोध लावला होता. त्यांच्या खोलीत मिळालं. पण त्या डॉक्टर दासगुप्तांचा आणि शमशेर सिंगचा? शमशेर सिंग ज्या 2 माणसांना ब्लॅकमेल करायला आला होता त्यातले तुम्ही एक होता, दुसरे डॉक्टर दासगुप्ता. हां, काल दुपारी 4 वाजता तो त्यांच्याकडे जायचा होता. हो, तिकडे गेला आणि 9:10 इथं मरण पावला. नागसार या विषयाची गंमत अशी आहे की जे घेतल्यानंतर काही तासांनी मृत्यू येतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की डॉक्टर दासगुप्तांनी? हो, हाच शेवट आहे. बरं चला, आता मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे.
तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफ करा आणि तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. हो ते धन्यवादाचं ठीक आहे, पण माफी काय मागताय? अहो राहू दे, पोलीस खात्याकडून पहिल्यांदाच माफी मागितली जाते, राहू दे. बर, आणि आप्पासाहेब हे तुमचे पैसे. अहो पैसे कशाला, राहू दे ना, मी तुम्हाला दिलेत ना देणगी म्हणून, कशाला उगाच राहू दे. अहो राहू देत, पोलीस खात्याकडून पहिल्यांदाच आपल्याला पैसे मिळत आहेत, राहू दे. बर बर कळलं. बर आप्पासाहेब कार्यक्रमाला यायचं विसरू नका. नाही नाही, हो हो. कुपन घेऊन यायचं. आपण दिलं कुठं, नुसतीच नाही तिकडच आहे ना, त्या पाकिटात ठेवलंय मी. आहे का? बर बर, चला येतो मी. हो. चला गर्गे, म्हणजे येतो मी. यापुढे जरा बरं लिहित चला. हो. आणि मला वाचायला द्या, मी इन्स्पेक्टर मोहित आहे. मोहित आहे. सुटलो. गर्गे, तुम्हाला कळलं ना तुमच्या त्या पुस्तकामध्ये किती दोष आहेत ते? खरा कळलं. हा, मग ते पुस्तक घेऊन जा, ते सगळे दोष दुरुस्त करा आणि मला परत वापरायला, आपलं वाचायला आणून द्या. कशाला ते? काही नाही, एकदा तरी खून पहावा करून.